प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि परमेश्वराचं वचन अधिकाधिक लोकांपर्यंत आपण शेअर करूयात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना तुम्हाला द्यायची असेल, काही संकट असेल, तर तुम्ही त्या ठिकाणामध्ये तुमची प्रार्थना देखील त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. जर तो नंबर लागला नाही, तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणामध्ये 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. त्याचप्रमाणे ज्यांना बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यांनी 15 सप्टेंबर रोजी शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये बाप्तिस्मे होणार आहेत. तर त्या ठिकाणामध्ये तुम्ही बाप्तिस्मेसाठी येऊ शकता. ज्यांना बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा नंबर मी सांगत आहे 9850144151. या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि त्या नंबरवर तुम्हाला बाप्तिस्माचे शिक्षण दिलं जाईल. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. अद्भुत साक्षी घडत आहेत. सिस्टर सोनाली मार्टिन यांनी साक्षी सांगितली की त्या मॉलमध्ये गेल्या होत्या आणि मॉलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस ती गाडी घेण्यासाठी खाली आल्या तर त्यांची गाडीच त्या ठिकाणामध्ये नव्हती. सगळीकडे त्यांनी शोधलं पण त्यांची गाडीच त्या ठिकाणामध्ये सापडत नाही. आणि मग त्यांना आठवण आली पास्टरांची आणि त्यांनी त्यावेळेस पास्टरांना फोन केला आणि पास्टरांना सांगितलं की पास्टर, माझी गाडीच अचानक हरवलेली आहे, ती गाडी मला मिळत नाही. पास्टरांनी त्या बहिणीसाठी त्याचवेळी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत चमत्कार त्या ठिकाणामध्ये केला आणि 5च मिनिटामध्ये त्यांना त्या ठिकाणामध्ये गाडी मिळाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीचा पास्टरांना मेसेज आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांची मुलगी सृष्टी अचानक निघून गेलेली आहे आणि सगळीकडे त्यांनी तिचा शोध घेतला पण ती कुठंच त्या ठिकाणामध्ये सापडत नाही. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, ओके असं त्या ठिकाणामध्ये सेंड केलं आणि त्या बहिणींनी सांगितलं ज्यावेळेस पास्टरांनी ओके म्हणून सेंड केल्यानंतर त्या मुलीचा स्वतःहून फोन आला. तिने सांगितलं मी सुखरूप आहे आणि ती घरी देखील आली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर कौशल्या यांना मागील आठवड्यामध्ये भरपूर ताप आला होता आणि त्यांचं वय 65 आहे आणि 104 त्यांना त्या ठिकाणामध्ये ताप होता. दवाखान्यात देखील कुठल्या त्यांना घेतलं नाही. त्यांनी सांगितलं की एवढा ताप आहे, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, एवढं वय त्यांचं झालेलं आहे, म्हणून दवाखान्यामध्ये त्यांना देखील घेतलं नाही. आणि त्या क्षणी त्या ठिकाणातून त्यांच्या मुलींनी पास्टरांकडं फोन केला. पास्टरांकडनं त्यांच्यासाठी प्रार्थना करून घेतली आणि परमेश्वराने त्यांच्या विश्वासाप्रमाणे कार्य केलं आणि त्यांचा पूर्ण ताप अद्भुतरित्या निघून गेला. त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये ब्रदर शाहू आहेत, ते यावेळेस पुढे येतील. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. आपल्यामध्ये ब्रदर शाहू आहेत आणि गेली 10 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रयत्न ते करत होते जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, काहीतरी एखाद्या ठिकाणामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी, काहीतरी काम करण्यासाठी. पण 10 वर्षापासून त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येत होत्या. 2 महिन्यापूर्वी ते शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये आले. त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि त्यांनी आज साक्षी सांगितली की 10 वर्षापासून जे काम होत नव्हतं ते या 2 महिन्यामध्ये पास्टरांनी प्रार्थना केली आणि अद्भुतरित्या झालं. त्यांना स्वतःची रिक्षा घ्यायची होती, त्यांना लायसन पाहिजे होतं, त्यांना परमिट पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर अडचणी येत होत्या. पण पास्टरांनी प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याद्वारे अद्भुतरित्या या भावाच्या जीवनामध्ये कार्य केलं. त्यांना स्वतःचं लायसन मिळालं, त्यांना त्याच ठिकाणामध्ये त्यांचं परमिट देखील मिळालं आणि मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी नवीन रिक्षा देखील घेतली. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे यांचं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. आजच्या दिवसाबद्दल प्रभूला धन्यवाद देतो. जसा मी देवाच्या भयामध्ये, देवाच्या वचनामध्ये चालतो, त्यास देव ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे अद्भुत रीतीनं पूर्ण करत असतो. देवाच्या भयामध्ये आणि वचनामध्ये चालणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज जसं ब्रदर आल्या त्यांनी सांगितलं की मी पुष्कळ प्रश्न घेऊन या मंदिरात आलो होतो, परंतु जेव्हा या मंदिरात पाऊल टाकलं 2 महिन्यामध्ये मला जे वाटत नव्हतं घडेल, परंतु 2 महिन्यात
प्रभूनं आमच्या जीवनामध्ये ते घडवलं. फार महान रीतीनं त्यांची गरज देवानं पूर्ण केली. आम्हाला काय लागतं? बायबल सांगतं देव झोपेत देतो. प्रश्न असा आहे की आम्ही देवावरती किती अवलंबून आहोत. जेव्हा तुम्ही देवावरती अवलंबून राहतो त्यास देव सर्व काही तुम्हाला गौरवानं देतो. आणि अजून एक गोष्ट सांगतो की देव कधीच तुमच्या ऋणामध्ये राहत नाही. नुसतं घेतो आणि तुम्हाला देतो असं कधीच होत नाही. काही परमेश्वर तुमच्याकडनं काढून घेत असतो तर त्याला असं वाटतं की तुम्हाला द्यायचंय. देवाची पद्धतच नाही का. त्या विधवेची प्रार्थना होती. बरेच दिवस ती रडत होती की दुष्काळ पडलाय माझ्या घरामध्ये, मला खाण्यासाठी काही नाही. देवाला तिची प्रार्थना ऐकायची होती. मग त्या एलियाला म्हटलं जा तिच्या घरी. आणि जाताना तिच्या घरात गेल्यावर तू भाकर माग. एलिया गेला आणि तिला म्हटलं बाई मला भाकर दे. आणि भाकर मागितल्यावर ती म्हटली बाबा एकच भाकर आहे, मुलगा खाणार, मी खाणार आणि मरून जाणार. परंतु देवाला त्या भाकरीच्या द्वारे तिच्या घरातला दुष्काळ काढायचा होता. हे देवाचं काम आहे. जेव्हा तुमच्या घरातला दुष्काळ किंवा तुमच्या घरातली कमतरता त्याला काढायची असते ना, त्यास परमेश्वर तुमची तपासणी करत असतो. आणि देव बरं तिची एक भाकर घेतली आणि तिला 3.5 वर्षाच्या भाकरी दिल्या. एक भाकरीच्या मोबदल्यात 3.5 वर्ष. किती अद्भुत पुरवठा आहे. म्हणून असं होत नाही की देवानं काढून घेतलं आणि देवाने तुम्हाला रिकामं केलं किंवा तुम्हाला काही दिलंच नाही, असं घडूच शकत नाही. अजून एक मंगला घोडके त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या ह्याच्यात अजून एक टेस्टमनी त्यांच्या जीवनामध्ये घडली. म्हणजे आता ते माझंच आहे म्हणा. काय तुम्ही म्हणाल काय माझं सांगतो तुम्हाला. बऱ्याच दिवसापासून आता जास्त चर्च सगळं आपण बांधायला काढल्यानंतर हे बांधणं हा शब्द खूप सोपा आहे. बांधणं खूप सोपं बरं का. असं डायलॉग मारणं, डिसिजन घेणं, निर्णय घेणं, बसून चर्चा करणं हे फार सोपं आहे. परंतु एखादी गोष्ट करत असताना त्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा कशा पद्धतीने सगळं व्हायला पाहिजे. आणि ज्या दिवशी मी चालू केलं त्या दिवशी त्या सगळ्याला बसवलं आणि म्हटलं बाबानो चालू तर करणार, पण विश्वास माझा आहे की शेवटचं रंग देईपर्यंत काही थांबणार नाही काम. आणि एस्टिमेट तर मोठं होतं. परंतु सगळ्याला माहिती की मी विश्वासाप्रमाणे काम करत असतो. मी कधी पुरवठ्यावर बघत नाही. मी देव जे देतो त्याच्याकडे पाहत असतो. आणि मला हाही विश्वास आहे की जेव्हा प्रभू त्याचं काम करत असतो ते काम करता करता देवाला त्याचे आशीर्वाद लोकांमध्ये वाटायचे असतात. कोणतं काम करताना तुम्हाला माहिती आहे का, एखादं गोष्ट देव करताना मुद्दामून देवाच्या मनात काहीतरी येतं की याला द्यावं, काहीतरी द्यावं. पण मगाशी कुणी लिडिंग करताना म्हटलं की दाविदाच्या मनामध्ये होतं मंदिर बांधणं, परंतु देवानं त्याच्याकडे नाही मंदिर बांधून घेतलं. तो म्हटलं तुझा मुलगा शलमोन याच्याकडनं मी मंदिर बांधून घेणार आहे. मग काय होतं, दाविदाकडे सगळी प्रिपरेशन, सगळी तयारी, सगळ्या गोष्टीचा पुरवठा होता, तरी दाविदाकडनं देवानं मंदिर बांधून घेतलं नाही. त्याचं कारण त्याने सांगितलं, तू खुनी आहेस, तू मर्डरर आहेस, तुझं हृदय माझ्यासारखं आहे, माझ्या मनातलं माझं मन आणि तुझं मन एक आहे, पण तरी तू खुनी आहेस. आणि तू खुनी असल्या कारणानं रक्तपात करणाऱ्या माणसाकडनं मी माझं मंदिर बांधून घेणार नाही. आता ते खुनी तुम्हाला पुढच्या वेळेस कळतं, ते कुठचं सांगू. पण एक गोष्ट सांगू की तिथं ते मंदिर बांधण्याचं त्यानं त्याच्याकडनं काढून घेतलं आणि त्यांनी शलमोनाला मंदिर बांधायला दिलं. मग आता शलमोनाला मंदिर बांधण्यासाठी सगळ्या गोष्टीची उपलब्धता झाली, पण शलमोनाला मंदिर बांधावं अशी देवाच्या मनात का आलं, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्या शलमोनाला देवानं मंदिर बांधण्यासाठी प्रेरणा देत असताना त्या शलमोनानं मंदिर बांधलं, पूर्ण केलं, आणि देवानं त्याला काय दिलं ते मी तुम्हाला सांगत आहे. तो देवाने त्याला दर्शन देऊन विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू. त्यास तो म्हणतो की या लोकांमध्ये वावरायचं मला ज्ञान दे. तर असं लिहिलंय शास्त्रामध्ये, देवानं त्याला ज्ञान दिलं, धन दिलं, आणि एवढं समृद्ध केलं की त्याच्यासारखा दुसरा कोणी जगामध्ये झाला नाही. मंदिर बांधणं अशी अद्भुत गोष्ट आहे. आणि मग हे मंदिर बांधताना सुद्धा मी कधीच कुणाला म्हटलं नाही बरं का तुम्ही द्या,
असं कोणी म्हणावं येऊन, मला सांगितलं आमच्या गळ्यात मारलं. एकदाच ते बांधायच्या टायमाला मी ते केलं, तर त्यापासून मी करत नाही ते, की देव जसं ज्याला चालवेल तसं लोक देतील. आणि त्या पद्धतीने मग ती पोरदोघ तिघ जण आले, प्रशांत, ज्योत आणि निलव. आणि प्रशांत म्हटला की आम्ही चर्चसाठी जेवढं लाईटिंगचा खर्च आहे, जवळजवळ 5-6 लाख रुपये, काहीतरी त्याच्यापेक्षा जास्तच असेल, त्यावेळेला सगळं लाईटचा खर्च आम्ही करणार आहे. आम्ही तिघं भाऊ मिळून चर्चच्या लाईटचा खर्च आहे. का मला इतका आनंद झाला, अरे बापरे, एकदम 5-6 लाखाचं ओझं उतरलं की आता ते करणार आहे. बघा आता बघा, देव तुमच्याकडनं 5-6 लाख रुपये काढेल आणि देव स्वर्गामध्ये म्हणेल ठीक आहे, तुम्ही 6 लाख 5 लाख रुपये खर्च केले, आता मी काढून घेतो आणि तुम्हाला तसं ठेवतो. नाही हो, काढून घेतली आणि त्यांना आज 15 लाखाची गाडी दिली. आणि ती 15 लाखाची गाडी येईल थोड्या वेळानं. आणि त्याच्या वडिलांची आज्ञा आहे, ती गाडी पहिले पास्टरच्या मीटिंगला गेल्यावर तुम्ही वापरायची. याच्यासाठी आता मी पण प्रार्थना करतो की देवा गाडी दे. आता मला कशाला गाडी लागते नाही का, आता ज्योतचीच गाडी पळवणार, कारण जिथं ती गाडी जाईल ना त्या गाडीमध्ये येताना आशीर्वाद येणार आहे. हजारो लाखो आत्म्यांचं तारण त्याच्यामध्ये असणार आहे, उद्धार असणार आहे. साधी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. लाखो लोकांचा उद्धार त्याच्यामध्ये असतो. मला ते नाही वाटणार की तिथं मला लोक विचारतात एवढी सुंदर गाडी, मी सांगतो माझी नाही ती, मी तिथं भाव मारायला जात आहे, माझीच गाडी म्हणून. मला माहिती आहे ह्याच्यापेक्षा गाडीच्या आतमध्ये जे घेऊन आलं ते भारी आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळं होत असताना देव वेगळे वेगळे आशीर्वाद तुम्हाला देत आहे. आणि माझा विश्वास आहे चर्च बांधून येईल तसं वेगळे वेगळे आशीर्वाद अनेक लोकांच्या. आत कुठं तुम्ही, परवा एक फोन आला मला आणि त्यांनी सांगितलं की 22 का 20 वर्षाची एक मुलगी अर्पिता, डेंग्यू झाला आणि डेंग्यू नंतर ती सिरियस कंडिशन मध्ये गेली, एकदम क्रिटिकल कंडिशन. आणि मग एका पाठोपाठ एक मेसेज मला यायला लागले. त्यांना माहिती की इथं प्रार्थना केल्यावर काहीतरी घडतं. एका पाठोपाठ मेसेज, 20 वर्षाची मुलगी, तिच्यासाठी प्रार्थना करा, अत्यावस्था आहे, सिरियस कंडिशन मध्ये. मग एका व्यक्तीने फोन केला, तो म्हटला मी स्पीकरवर टाकतो, तुम्ही बोला, तुम्ही प्रार्थना करा. आणि त्याची टेस्ट म्हणतो, त्याची स्टेटमेंट होतं की तुम्ही प्रार्थना करेल आणि देव तिला आरोग्य देईल, तिला उठवेल. आणि प्रार्थना केली मी. आता डेंग्यू म्हटल्यावर मला भीती वाटते, कारण क्रिटिकल कंडिशन मध्ये आपले सोलापुरातले सुद्धा एक डॉक्टर, त्यांचं डेथ झाली आणि त्यांना कोणी वाचू शकलं नाही. आता त्या क्रिटिकल कंडिशन मध्ये ते म्हटलं की नाही, तुमचे शब्द बोला, तुम्ही बोलल्यावरती उठणार आहे, आमचा विश्वास आहे. आणि प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी मेसेज आला, देवानं तिला शुद्धीवरती आणलं आणि सगळ्याला बघायला लागली. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही गोष्ट साधी नाही. हे वचन लोकांपर्यंत जातं, जीवन आणतं, परिस्थिती बदलतं, आशा निर्माण करतं. म्हणून मी लोकांना सांगताना सांगतो, चर्च हे लोकांना आशा देणारं ठिकाण आहे. प्रश्न असतात लोकांकडे, अडचणी असतात, रडत रडत येतात देवाच्या घरामध्ये. जेव्हा देवाच्या घरामध्ये, म्हणून दावीद म्हणतो, इतक्या कटू अनुभवातनं दावीद गेला. तो काय म्हणतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या त्यास माझ्या मनाला आनंद. आनंदात फरक आहे. काही वेळेस इच्छा नसताना आम्ही जातो, तो आनंद नसतो. दाखवलं लागतं चेहऱ्यावरती, असं नाही का, आम्ही दाखवतो हा तरी जातो, तो आनंद वेगळा. आणि काही ठिकाणी गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की तिथनं इन्व्हिटेशन यायला पाहिजे बस. म्हणून मी मगाशी प्रार्थना करताना एक गोष्ट बोलू नाही का, आम्ही धन्य लोक आहोत ज्यांना इन्व्हिटेशन देवानं दिलं आणि इथं आम्ही आलो. आणि दावीद म्हणतो, देवाचं निमंत्रण मला आलं देवाच्या घरात. गाणं पण गातात बघा, ज्या लोकांना माहित नाही, बुलावाया बुलावाया. आणि मग लोक ते नाचत अहो ते टेकडी चढतात, डोंगरावरती जातात का, देवाला भेटण्यासाठी. आम्ही तर जिवंत देवाला भेटण्यासाठी येत आहोत, आम्हाला त्यानं बोलवलं. मी परवा आईला जरा वर, तिला म्हटलं चल वर, तुला घर कसं झाले दाखवतो. तर तिला त्या पायऱ्या चढता येत नव्हत्या. आणि मग ती चढली आणि तिला नेताना मीच घाबरायला लागलो होतो, कुठं माझ्या अंगावर पडती, तिला तिचा तोल जातो तिला. आणि मग गेल्यावर तिला म्हटलं की लिफ्ट होईपर्यंत तू 2-3 महिने चर्चला येऊ नकोस. त्याच ती म्हटली, अरे लोक डोंगर चढतात, मला काही जिना खाली उतरून येता येणार नाही का. मी येणार देवाच्या घरामध्ये, मी येणार देवाच्या घरामध्ये. लक्षात ठेवा, देव ही गोष्टच अशी आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू, जेव्हा प्रभूकडे तुम्ही येता
माझा विषय फार सुंदर होताच आणि मला वाटलं होतं कोणता विषय घ्यावा, पण कन्फर्मेशन आवश्यक असतं. तसं ब्रदर निरंजन गोडकेने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेमध्ये एक वाक्य ऐकलं आणि ते ऐकलं मला आनंद झाला. तुझी लेकरं तुझ्यासारखी दिसावीत. देवाच्या लेकराने देवासारखं दिसायला पाहिजे. जसा पिता परिपूर्ण तसं तुम्ही परिपूर्ण असा. विषय जसा पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. विषय तोच आहे. काय विषय आहे? का मी परमेश्वराच्या घरामध्ये आलो? का देवाचं वचन आमच्याकडे येतं? काय वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कुठले चेंजेस व्हायला पाहिजे? किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वी तलावर पाठण्यामागे देवाची धारणा कोणती होती? काय येशू या जगामध्ये आला? या जगामध्ये येऊन नेमकं त्यानं काय शिकवलं? का नुसते लोक बरे केले, मेलेले जिवंत केले, आंधळ्यांना पाहायला मिळालं, लंगड्याला चालवलं, एवढ्याच गोष्टी त्यानं दिलेल्या आहेत? काय येशू ख्रिस्त येण्यामागे देवाची धारणा होती? कित्येक वेळा आमचं आत्मिक जीवन आम्हाला कधी समजत नाही. एक स्पिरिच्युअल लाईफ. लक्षात घ्या, स्वर्गामध्ये जर तुम्हाला काय घेऊन जाणार आहे तर तुमचं आत्मिक जीवन. आत्मिक जीवन तुम्हाला स्वर्गात नेणार आहे. म्हणून बायबल काय सांगतं? मनुष्य बाहेरून पाहतो. ऐका, आत्मिक जीवन आतमध्ये आहे. आत्मिक का म्हटलं त्याला? जे आत आहे ते लोकांना दिसत नाही. बाहेर तुम्ही कदाचित एकमेकाला पाहाल आणि तुम्ही ठरवाल. ऐका, आत्मिक जीवनाची काय परिस्थिती तुम्हाला सांगत आहे. ज्याच दिवशी शमूएल इशयाच्या घरामध्ये गेला आणि शमूएलानं त्या ठिकाणामध्ये असणाऱ्या इशयाच्या 7 मुलांना पाहिलं आणि 7 मुलांच्या विषयी संबंधानं या शमूएलाला असं वाटलं की यातच एक राजा लपलेला आहे. आणि मग 7 मुलं त्या ठिकाणामध्ये असल्यावर देव म्हटलं यातला एक पण नाही. मग प्रश्न पडला. त्याने इशयाला विचारलं, शमूएलानं, आणखीन कोणी तुझ्या घरामध्ये आहे का? आणखीन एखादा मुलगा आहे का? तो म्हटला आहे, पण तो रानामध्ये मेंढर चालतो. आणि मग तो म्हटलं त्याला बोलवणार. त्याला बोलून आणल्यावरती त्याचा पेहराव, त्याचं राहणीमान, त्याचं शिक्षण आणि सगळ्या गोष्टी पाहिल्यावर शमूएल देवाला विचारतो, देवा तुला खरंच वाटतं का या व्यक्तीला मी अभिषेक करावं राजा म्हणून? त्यास तो काय म्हटलं माहिती का? तू बाहेरून पाहतो, पण मी माणसाचा दृष्टिकोन, माणसं नेहमी बाहेरून पाहतात. प्रत्येक व्यक्ती ज्यास लोक तुम्हाला बाहेरून पाहतात त्यास त्यांना तुमच्यातला अभिषेक दिसणार नाही, तुमच्यातलं सामर्थ्य दिसणार नाही, तुमच्यातलं आणि कोणत्या चांगल्या गोष्टी दिसणार नाही. पण माणसाचं पाहणं तसं देवाचं पाहणं नाही. देव ज्यास तुम्हाला आतमधनं डोकावतो ना, त्या देवाला तुमच्यातली क्वालिटी दिसत असते. देवाला क्वालिटी पाहिजे, क्वालिटीचं जीवन, ते शुद्ध, ते पवित्र, जे दाविदाकडे होतं. याचा अर्थ दावीद सतत शुद्ध नाही राहिला, अभिषेकानं भरला. आणि अभिषेकानं भरलेला दावीद जेव्हा वर गेला आणि त्याचं आत्मिक जीवन संपलं, तो पडला. आता ह्या सगळ्या गोष्टी देवानं पाहिलं. पडला, उठला, पडला, उठला, पडला. मोशेचं काय? वर गेला, दगडी पाट्या फोडून टाकले. आता प्रश्न राहिला, माणसाला खरंच आत्मिक जीवन समजावून सांगण्यासाठी स्वर्गातला आत्मिक मुलगा आला पाहिजे. आणि स्वर्गातला आत्मिक मुलगा प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं जी गोष्ट सांगितली, मला वाटतं मत्त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 43 पासून 48 पर्यंत 5 वचन वाचा. मत्त्याचं शुभवर्तमान. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर. आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते. असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. आणि जे तुमचा छळ करीतात, जे तुमचा छळ करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपल्या सूर्य उगवतो. आणि नीतिमानांवर व अनितिमानांवर
अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात, जे तुमच्यावर प्रीती करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करिता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना. परराष्ट्रीय लोक पण तसंच करतात ना. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आता येशू ख्रिस्तानं या शिष्यांना काही गोष्टी शिकवल्या. ऐका बरं का, आत्मिक जीवन, पित्यासारखं जीवन किंवा जसा पिता तसं आम्ही बनावं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणून जगू नका. जसं मी माझ्याकडे पाहिलं तर माझी स्वतःची एक आयडियोलॉजी आहे किंवा माझ्या स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घेऊन तुम्ही देवासमोर कधी उभं राहणार नाही, कधीच नाही. एक तुमची पर्सनॅलिटी आहे. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर तो राग आहे, काही लोक म्हणतात काही आतल्या गाठीचा आहे, काही लोक म्हणतात नाही ते जे बोलतात आणि जसं ते दिसतात तसंच आहे, म्हणजे जे बोलतात ते करतात. एक पर्सनॅलिटी आहे. परंतु शास्त्र काय सांगतं माहिती का? इकडे येशू ख्रिस्त महत्वाच्या गोष्टी शिष्यांना शिकवायला लागला. जसा पिता पूर्ण तसं तुम्ही पूर्ण असायला पाहिजे. ऐका, जर देवाची पूर्णता, आता पित्याची पूर्णता काय ते आम्हाला समजलं पाहिजे ना. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आत्मिक जीवनामधली पूर्णता किंवा तुम्ही खरं स्पिरिच्युअल पूर्ण झाला का? काय होतं माहिती का, जस्ट आम्ही आमच्या जीवनाकडे पाहतो ना, दुसऱ्यांकडे पाहिल्यावर जसं आम्ही येशू ख्रिस्तान दाखवलं नाही का, तिथं जकातदाराची प्रार्थना, पाप्याची प्रार्थना, 2 प्रार्थना चाललेल्या आहेत. आता हा जो शास्त्री आहे तो शास्त्री त्या ठिकाणात प्रार्थना करताना म्हणतो, देवा मी उपवास करतो, मी शब्दात पाळतो, मी दानधर्म करतो, मी सण पाळतो. ही सगळी गोष्ट, या सगळ्या गोष्टी तिथं सांगत आहे. मी याच्यासारखा नाही, हा लुबाडतो, हा अमका करतो, तो तमका करतो. आता येशू ख्रिस्त या सगळ्या गोष्टीचं चित्रण शिष्यांना दाखवत आहे. आता पूर्णता काय बघा, मी दशांश देतो, मी प्रार्थना करतो, मी मंदिराला जातो, आणखीन काय म्हटलं त्यानं तिथं बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी मी करतो. या सगळ्या शब्दाचं पालन आहे, दशांशाचं पालन आहे, चर्चला जाण्याचं पालन आहे, मी लबाडी करत नाही. आता या सगळ्या गोष्टी तो बोलला, आणि बोलताना त्यानं आपली पूर्णता त्या समोरच्या पापी व्यक्तीशी कंपॅरिझन करून त्याला असं वाटलं मी पूर्ण आहे. पण येशू ख्रिस्त काय म्हटलं माहिती का, तुम्हाला त्या व्यक्तीमधलं अपूर्णता दाखवून तुम्हाला पूर्ण होता येणार नाही. जसा तुमचा पिता पूर्ण आहे तसं तुम्हाला पूर्ण व्हावं लागेल. तुमचा पिता पूर्ण आहे, तुम्हाला पूर्ण व्हावं. मग आता कोण पूर्ण आहे? मला जर वाटलं तर मला सैतान येऊन सांगणार आहे, नाही तू धार्मिक आहे, तू पूर्ण आहे. झालं, गंगेत घोडण आलं. मी पूर्ण झालो. अजून एक गोष्ट मला सांगतो, जोपर्यंत तुमच्याकडे परफेक्शन येत नाही, जोपर्यंत तुमच्याकडे पूर्णत्व येत नाही, तोपर्यंत देव त्याच्या जवळचे आशीर्वाद तुम्हाला कधीच देत नाही. तुम्ही जास्त परफेक्ट होण्याचा प्रयत्न करता, आणि परफेक्शनसाठी ज्या लोकांना पूर्ण व्हायचंय ना, त्या सगळ्या लोकांना देवानं पुष्कळ त्रासामधनं नेलेलं आहे, पुष्कळ त्रासामधनं. आता पौल म्हणतो मी ख्रिस्ताला अनुसरलो आणि तुम्ही मला अनुसरा. पौल म्हणतो, पौलानं ती पूर्णत्व मिळवण्याचा प्रयत्न केला, आणि तो म्हणतो एवढ्यात मी पूर्ण झालो असं नाही. आता बघा, अजूनपर्यंत एवढ्या सगळ्या इतिहासामध्ये एवढ्या बायबलचे असणारे पंडित, एवढं धर्मशास्त्र शिकवणारे, एकानं सुद्धा म्हटलं नाही की मला अनुसरा. येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन माझ्याद्वारे असून कोणाला पित्याकडे जाता येणार नाही, माझ्या मागे या. पण पौल म्हणतो मी ख्रिस्ताला अनुसरतो, तुम्ही मला अनुसरण. हे डेअरिंग लागतंय. त्याला माहिती की माझ्या मागे येणारा कोणी चुकणार नाही. पण तो पौल काय म्हणतो माहिती का, मी एवढ्यात पूर्ण झालो असं इब्री लोकांच्या पत्रामध्ये म्हणतो. परवडो ते परत जाण्याचा नेटानं प्रयत्न करा. मी एवढ्यात पूर्ण झालो असं नाहीये, आम्ही सगळे अपूर्ण आहोत. मग आमच्यामध्ये ती पूर्णत्व कसं येणार आहे? पूर्णत्व येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? दानधर्म तुम्हाला पूर्ण करणार आहे का? प्रार्थना तुम्हाला पूर्ण करणार आहे का? शास्त्रवाचन तुम्हाला पूर्ण करणार आहे का? कशानं तुम्ही पूर्ण होणार आहात? मर्यादित जीवन जगू नका. कधी कधी आमचं दानधर्म, कधी कधी आमची प्रार्थनामय जीवन, कधी कधी आमचं शास्त्रवाचन, कधी कधी मला माझं प्रीचिंग पूर्ण वाटत असेल, माझ्या प्रीचिंगने मी पूर्ण बनणार नाहीये.
का एखाद्या व्यक्तीला वाटेल की नाही मी प्रीचिंग चांगलं करतो आणि प्रीचिंग मध्ये पूर्णत्व आहे. कुणी परवा मला मिठाचा संदेश केला. आता मिठाच्या संदेशावर कितीतरी संदेश झाले, परंतु परवाचा संदेश आणि पुष्कळ लोकांनी पश्चातापाची प्रार्थना केली. ते म्हटले चव आमची गेली होती, आता पुन्हा चव यायला लागली. देवाच्या वचनातली ताकद बघा. कुणीतरी सांगितलं मला, ते संदेश ऐकत बसले होते आणि त्यानंतर मला बऱ्याच दिवसापासून कानाचा त्रास होत होता, पण संदेश ऐकता ऐकता त्या संदेशातली ताकद माझ्या कानामध्ये आली आणि कानातनं काहीतरी निघून गेलं आणि मला बरं वाटलं. ही संदेशाची ताकद आहे. मग काय मी पूर्ण झालो? मग मला असं वाटेल का आता मी पूर्ण झालो? जेव्हा मी बायबलकडे जातो आणि देवाकडे जातो त्यास मला कळतं नाही माझ्यामध्ये अजून अपूर्णता आहे, अपूर्ण जीवन. आणि अपूर्ण जीवनाचं वैशिष्ट्य काय माहिती का? ती त्याच्यामध्ये वाचा बरं. आता पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत 19 मत्तयाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 16 पासून 22 पर्यंतची वचनं. मत्तयाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 16 पासून 22 पर्यंत. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे. माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती. 20 वचनामध्ये तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे. माझ्या ठाई अजून काय उणे आहे? आता दोन गोष्टी या ठिकाणामध्ये. एक तर तो धार्मिक जीवन जगणार आहे. ऐका बरं का, 10 आज्ञा मी पाळतो आणि ही गोष्ट त्याला येशूला सांगायची होती. काय त्याच्यातलं ट्रॅजेडी काय माहिती का? मी 10 आज्ञा पाळतो, आता ही धार्मिकता त्याला येशूला दाखवायची होती. आणि तो येशूकडे गेला आणि येशूकडे गेल्यावर काय डायलॉग आहे पहिलं, त्याचं वाक्य काय पहिलं? तो तर नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन. बघा काय पाहिजे हो त्याला? सार्वकालिक स्वर्ग पाहिजे. आता त्यानं काय ठरवलं? मी सकाळी उठल्यापासून 10 आज्ञाचा रट्टा मारत आहे. खून करत नाही, व्यभिचार करत नाही. तुला खून करायला मुंगीच तुला मारताना भीती वाटते. तू खून काय करणार आहे? खून करणारा सुद्धा व्यक्ती तो वेगळाच आहे. खून करत नाही म्हणजे काय तुम्ही फार भारी गोष्ट करत नाही की तुमच्याकडनं खून घडत नाही. मारामारी करायला तेवढं मोठं डेअरिंग पण लागतंय. उगाच तुमच्याकडनं घडत नाही. बरं, मारामारी केल्यावर जेलमध्ये सडाव पण लागते ना. खून करत नाही, व्यभिचार करत नाही, जारकर्म करत नाही, या गोष्टी घेऊन तुम्ही प्रभूकडे गेला. जसा तो तरुण त्या ठिकाणामध्ये गेला आणि त्यानं या 10 आज्ञेचं ओझ येशू समोर मांडलं आणि प्रश्न करतो, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मला काय केलं पाहिजे? माझ्यामध्ये अजून काय उणं आहे? ऐका, नारायण वामन टिळक पण तेच म्हणतात ना, पुष्कळ अजूनही उन्हा. ऐका बर का, जेव्हा तुम्हाला वाटतं ना तुम्ही परफेक्ट आहे, त्यास तुमचं अधपतन ठरलेलं आहे. ज्या व्यक्तीला वाटतं मी पूर्ण आहे, ज्या व्यक्तीला वाटतं की माझ्यामध्ये कुठल्याच चुका नाही, माझ्यामध्ये दोषच नाहीये, ही भावना तुम्हाला देवाच्या समक्षतेपासून दूर घेऊन जाते. मुळामध्ये येशू ख्रिस्ताला त्यानं जगामध्ये पाठवलं आणि पाठवत असताना त्यांचं शिक्षण काय? पिता जसा पूर्ण तसं तुम्ही पूर्ण व्हायला पाहिजे. आता पित्याची पूर्णता, ज्यात त्याला असं वाटलं पित्यानं 10 आज्ञा दिल्या, आता 10 आज्ञा म्हणजे माझी पूर्णता आहे. आणि तो येशूला सांगितलं मी 10 आज्ञा पाळलेल्या आहेत. अजून डेअरिंगने काय विचारलं, माझ्यामध्ये काय कमी हे सांग. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही
कितीही धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर कुठं तरी एक गोष्ट तुमच्यात कमी असणारच आहे. पौल म्हणत नाही का माझ्या जीवनामध्ये एक, तुमच्यामध्ये पण एक कुठं तरी कमी असणार आहे. आणि ती कमी तुम्हाला शोधायची म्हणजे तुम्ही पूर्ण होणार आहात. कसं पूर्ण होणार आहे? एक कमी माझ्यामध्ये आहे. मी म्हणत नाही तुम्ही 100% चूक आहात. आणि सैतान पण, बरं सैतानाचं काम काय माहिती का, तो तुम्हाला तुमच्या चुका नाही दाखवणार. तो काय म्हणतो, तुम्ही चांगले आहेत पास्टर तेलोरे, तुम्ही खूप चांगले आहेत, एवढं छान प्रीचिंग करता, एवढं तुमच्या प्रार्थनेने लोक बरे होतात, आता तुम्हाला स्वर्गात डायरेक्ट तिकीटच असलं पाहिजे, तुम्हाला काही चांगलं जगायचं नाही आणि तुम्ही ऑलरेडी चांगलेच आहात, चांगलं असल्याशिवाय देव तुमच्याकडनं काम करून घेतो का? तिकडे देवाचं वचन येऊन सांगतं, तू माझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले, भूत काढली, मी तुला ओळखत नाही. पवित्र आत्मा मला सांगतो नाही, या गोष्टी आणि देव तुझ्याकडनं करून घेतो म्हणजे तू मोठा नाही, देव मोठा आहे म्हणून तो हे काम करत आहे. आणि मग पूर्णत्व काय सांगतं, माझ्यामध्ये काय कमी आहे? पूर्ण व्हायचंय का तुम्हाला? जसा पिता पूर्ण आहे तसं पूर्ण व्हायचंय का? देवाला प्रश्न करा, देवा माझ्यामध्ये काय कमी आहे? महाराज वामन टिळकासारखा व्यक्ती ज्यानं इतकं सुंदर जीवन जगला परंतु तरी सुद्धा पश्चाताप दग्ध होऊन देवासमोर गीत गाताना नाचतो आणि रडतो आणि म्हणतो, पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनही उन्हा. जर त्यांनी पाहिलं की माझ्यामध्ये अजून काहीतरी कमतरता शोधा. तोपर्यंत तुमच्या जीवनातली कमतरता तुम्हाला आणि सापडत नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध होऊ शकणार नाही. शुद्धता म्हणजे नेमकं काय? शुद्ध जीवन म्हणजे नेमकं काय असणार आहे? एकही कमतरता नसणं याला शुद्ध जीवन म्हटलेलं आहे. आणि त्या शुद्ध जीवनासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनातल्या कमतरता शोधल्या म्हणजे तुम्ही पूर्ण होणार नाही. दावीद म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. कदाचित तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनातलं उणपण शोधायला सुरुवात कराल आणि याचा परिणाम काय? अलगद तुम्ही सैतानाच्या हातामध्ये सापडणार आहे. जसं त्या असणाऱ्या पुरुषाची प्रार्थना आहे, मी दानधर्म करतो, मी दशांश देतो, मी शब्दात पालन करतो, मी उपवास करतो, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण या गोष्टी तुम्हाला पूर्ण करणार नाही. मग पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे? येशूनं त्याच्या असणाऱ्या उणेवेवरती बोट ठेवलं आणि त्यानं सांगितलं, आहे रे तुझ्यामध्ये 10 आज्ञा पाळतो, अजूनही तुला वाटतं का पूर्ण व्हावं? मग आहे नाही ते गरीबाला वाटून टाक. मग येशू त्याला म्हटलं, किती छान, आता 10 आज्ञा पालन केलं आणि तू स्वर्गामध्ये जाणार. पर येशू ख्रिस्त कोणाला सुद्धा अशा प्रकारचं फाजील धार्मिक बनवत नाही. त्याला ठाऊक आहे पित्याची परिपूर्णता आमच्यामध्ये यायलाच पाहिजे आणि जोपर्यंत आमच्या पित्यासारखं आम्ही बनत नाही तोपर्यंत सार्वकालिक जीवन आम्हाला कधी प्राप्त होणार नाही. हा प्रश्न सार्वकालिक जीवनाचा आहे. हा प्रश्न काही तुमच्या दैनंदिन जीवनाचा नाही, हा प्रश्न तुमच्या आणि व्यक्तिगत जीवनाचा पण प्रश्न नाही, हा सार्वकालिक जीवनाचा प्रश्न आहे. सार्वकालिक जीवन तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. तुम्हाला वाटतं सार्वकालिक जीवन म्हणजे मी प्रार्थना केली, व्यक्तिगत जीवन जगलो तर मी स्वर्गामध्ये. 10 आज्ञा पालन करणाऱ्याला सुद्धा तो वाचा बरं वचन. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? कोणतं चांगलं काम करावं? तो त्याला म्हणाला, मला चांगल्या विषयी का विचारतोस? किती त्याने मुद्दाम येशूकडे आला, काय चांगलं काय करायचं सांगा गुरुजी. अहो ज्याला चांगलं करायचं तो विचारत नाही, करून मोकळा होतो. बरं आमचं काय चुकतं सांगा बरं पाळक साहेब. विचारायला म्हणजे चुकतंय. आमचं काय चुकतं सांगा बरं, आम्ही कुठं चुकलोय? 100% चुकलेला. ज्या अर्थी आतमध्ये तुम्हाला ही भावना निर्माण होती ना, याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी चूक आहे. बरं ही चूक येशू नेमका चुका दाखवतो. येशू काय तुमचं बघा आता याने विचार, माझ्यामध्ये काय गुण आहे म्हणजे माझ्यात काय चूक आहे? चूक समजली पाहिजे ना. जेव्हा चूक समजेल तेव्हा तुम्ही परफेक्ट होणार. चूक समजलीच नाही तर तुम्ही कसं परफेक्ट होणार आहे? आणि लक्षात घ्या, आज लोक जे बदलतायत ना याचं कारण एक आहे, एवढ्या वर्षामध्ये देवाचं वचन इतकं प्रभावीपणे गेलं नाही, पण आता लोकांना आपल्या जीवनातल्या चुका दिसू लागलेल्या आहेत. चुका दिसल्याशिवाय कसं संजीवन येणार आहे? कसं मन बदलणार आहे? कसं परिवर्तन होणार आहे? पण प्रॉब्लेम काय माहिती का, नेहमी आम्ही लोकांच्या जीवनामध्ये डोकावून त्यांच्या जीवनातल्या चुका शोधतो आणि आमच्या चुका तशाच राहतात. इथं येशू काय म्हटला, चांगलं विचारतोस ना, चांगलं करायचंय तर तू काय कर, सगळं गरीबाला देऊन टाक. म्हणजे काय,
तुझ्यासाठी काहीच ठेव. इथं भावना बघा, येशू काय सांगतो ते सगळे तुझं दुसऱ्याला देऊन टाक, म्हणजे तुझ्याकडं काहीच ठेवू नको. थोडक्या भाषेमध्ये जर तुम्हाला समजावून सांगायचं ना, जीवनासाठी काहीच ठेवू नका, शून्य होऊन जा. देवाची पूर्णता हीच आहे. बायबल सांगतं देवानं जगावर एवढी प्रीती केली, म्हणजे दुसरं काय होतं का त्याच्याकडे? देव पूर्ण झाला म्हणजे काय? जे एकच होतं ते पण देऊन टाकलं जगाला. एकच होतं, देवाकडे दुसरं काही नव्हतं. अहो, स्वर्ग आणि स्वर्गातल्या गोष्टी, स्वर्गातले आशीर्वाद, पृथ्वी तलावरचे आशीर्वाद देवानं तर तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. आता त्याचं प्रेम किंवा त्याला आवडणारी गोष्ट त्याचा पुत्र आहे, असं लिहिलंय शास्त्रामध्ये. पिता पुत्रावर प्रेम करतो आणि पुत्र पित्यावर प्रेम करतो, म्हणजे देवाचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता या येशू ख्रिस्ताला त्यानं क्रुसावरती देऊन टाकलं, म्हणजे एकुलतं एक देऊन टाकलं. आता येशूला तो प्रश्न विचारतो, मी पूर्ण व्हायला पाहिजे तर काय केलं पाहिजे? तो म्हटला आहे नाही ते देऊन टाक, म्हणजे ज्याच्यावर तुझं प्रेम आहे ते त्याला देवाला दिलं पाहिजे. हे देवाचं पूर्णत्व आहे. इसाकानं सुद्धा, अब्रामानं सुद्धा इसाकाला वेदीवरती देऊन टाकलं, हे पूर्णत्व आहे. त्याच्याशिवाय न तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहे. पूर्ण होण्यासाठी आपल्या चुका, आपले दोष, काय उणिवा आहे ते देवाकडे शोधा. देवाला विचारा माझ्यामध्ये काय चुका आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या चुका, तुमच्या उणिवा, कमतरता समजत नाही, तुम्ही देवासारखं बनू शकणार नाही. आणि देवासारखं बनल्याशिवाय तुम्ही देवाची लेकरच होऊ शकणार नाहीत. गाणं लय स्वप्न, हम तो खुदा के, आता का नाही, हम तो खुदा के, आप आपसात लढता, मग मुलं कशी एकमेकाशी भांडू शकते? जर तुम्ही देवाची लेकर आहात तर तुमच्या आपापसात वाद कशी काय असू शकतात? कसं काय पूर्णत्व तुम्ही तुमच्यामध्ये आणू शकता? मग येशू ख्रिस्ताने शिष्यानं काय शून्य बना ना, देऊन टाका सगळं. जकातनी काय केलं? मी कुणाचा कुबांडानं घेतला असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य त्यानं पण देऊन टाकलं. तेव्हा येशू त्याला म्हटलं आज या घराण्याला, म्हणजे आत्ताशी सुरुवात, तू द्यायची भावना तुझ्यामध्ये निर्माण झाली म्हणजे तुझ्यात ती सुरुवात झालेली. म्हणून शास्त्र काय सांगतं की खरं धार्मिक जीवन काय, तर तुमच्यातली कमतरता दिसणं हे खरं धार्मिक जीवन आहे. 10 आज्ञा पाळणं हे धार्मिक जीवन नाहीये. 10 आज्ञा तुमच्या जीवनासाठी आवश्यक आहे. आणि का आवश्यक आहे माहिती का? तो म्हणतो ज्या आज्ञा यात लिहिलेल्या तू पाळशील तर आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. आशीर्वादासाठी तुम्हाला आज्ञा पाळायच्यात, पण स्वर्गात जाण्यासाठी येशू ख्रिस्तानं सांगितलं पूर्णत्व तुमच्यामध्ये यायला पाहिजे. शोधा काय चुका आहेत, काय कमतरता आहेत. लक्षात ठेवा, जर कमतरता घेऊन तुम्ही देवासमोर राहिलं तर देव तुमच्यातल्या चुकाच तुम्हाला दाखवणार. असं नाही होणार की देव आणि तुमचं चांगुल पण दाखवणार. बघा, आणि 10 आज्ञा पाळल्या म्हणजे देवाने किती शब्द, आमच्याकडे संडे स्कूलमध्ये जर लेकरांनी 4 वचनं म्हणली तर आम्ही किती कौतुक करतो. बघा हो, एवढी सुंदर वचनं. आणि मी बघ कोण चॉकलेट, संडे स्कूलमध्ये चॉकलेट देतात, काय काय देतात का, तर त्या इकडं हा तर 10 आज्ञा पाळलाय. 10 आज्ञा पाळल्या होते नाही. आता येशूने किती पाठीवरती थाप मारली, एवढे माझे शिष्य पेत्र, याकोब, योहान यांनी पाळलं नाही. हा बेस्ट आहे. माझ्यासारखा पाळक असता तर डोक्यावर घेऊन नाचला असता. 10 आज्ञा पाळल्या, 10 आज्ञा पाळल्या. येशूने नाही, येशूने त्याची उणीव त्याला दाखवली. लक्षात ठेवा, कितीही वाईट वाटलं तरी देव आमची उणीव दाखवतो हे आम्ही स्वतःला धन्य समजलं पाहिजे. का? कारण देव आम्हाला पित्यासारखं बनवत आहे. आमच्या दोष आम्हाला दिसावेत. आणि जेव्हा तुम्हाला दोष दिसतात ना, तेव्हाच पश्चातापाचे अश्रू. एखाद्या व्यक्तीला रडू असंच येत नसतं बरं का. तुम्ही ठरवा किती पण रडायचं नाही, तुमच्या डोळ्यातनं अश्रू येणार. पण जेव्हा टोचणी लागते ना, जेव्हा हृदय तुटलं जातं ना, तेव्हा डोळ्यातनं अश्रू येतात. आणि लक्षात घ्या, जेव्हा हृदय तुटतं आणि पश्चातापाचे अश्रू निर्माण होतात ना, तेव्हा परमेश्वर त्या अश्रूंना बुदल्यामध्ये साठवतो तुटल्यावरती. आणि तुटतं कधी माणूस माहिती का? जेव्हा त्याच्यातले दोष त्याला दिसतात, उणिवा त्याला दिसतात. मग दावीद म्हणतो, मी माझं अंथरूण रोज अस्वांनी भिजवून टाकतो. चुका दिसल्या त्याला. चुका दिसणं फार गरजेचं आहे. कशासाठी दिसाव्यात? आम्ही पूर्ण होण्यासाठी ते दिसायला पाहिजे. जसा पिता पूर्ण तसा तुम्ही पूर्ण असा, पित्यासारखं बना. तुम्ही स्वतःला तुमच्या आरशात पाहू नका, जसं देव आहे ना तसा त्या आरशामध्ये तुम्ही बघा. दुसऱ्या भाषेत, साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. मध्ये एक पिक्चर आला होता. त्या पिक्चर विषयी बोलू नये पण सांगतो तरी. झिपरे रस्त्यावर दिसत होते पोर इकडून काढलेले. सलमानने काहीतरी लांब लचक केस केले होते
आणि मग त्यांनी ती इकडून झिपऱ्या काढल्या आणि सगळे रस्त्यावरती अगदी ते सेंटरिंगवाले गवंडी सगळे तसेच बनले. का तर त्याचं कॉपी, तोंड तर नव्हतं दिसत तसं, पण केस तर तसे करून ठेवले ना. म्हणजे त्यांनी त्या आरशात पाहिलं की मला याच्यासारखं बनायचं, त्याने आपले केस तसे केले. अहो, एका हिरोला कॉपी करताना ते नसतात, पण त्याला कॉपी करून बनण्याचा प्रयत्न करतात. आमचा हिरो तो यहोवा देव आहे. रोज त्याला जर आम्ही बघितलं तर किती चेंजेस आमच्या जीवनामध्ये होते. चेंजेस व्हायला पाहिजे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चेंजेस नाही ना, त्यानं अजूनही देवाला आपल्यामध्ये ग्रहण केलं नाही. आपल्यामध्ये देवाचं वैशिष्ट्य बघा, ज्याच्यामध्ये तो येतो तो बदलून जातो. म्हणून शमरोने स्त्री विहिरीवरती असताना येशूला पाहिल्यावर तिचं व्यक्तित्व बदलून गेलं. नाही गेली त्या परत असणाऱ्या तिच्या नवऱ्याकडे, सोडला व्यभिचार, परत नाही व्यभिचार करायला ती गेली. परत व्यभिचार करायला गेली असती तर तिला येशू सापडलाच नसता ना. आणि गाव काय अख्खं तिच्या मागं असं नसतं आलं. तिचं परिवर्तन बघितल्यावर गाव आलं ना. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यामध्ये ख्रिस्त उतरतो ना, त्याचं पूर्णत्व तुमच्यामध्ये येतं, मग गावं बदलली जातात. हे पूर्णतेचं लक्षण आहे. असं नाही गाव बदलणार, आम्ही प्रार्थना केल्यावर कोण बदलणार नाही, पण आम्ही पूर्ण झाल्यावर 100% सगळं गाव बदललं जाईल. हे पूर्णत्व आहे ख्रिस्ताचं. आणि म्हणून म्हटलं की 20 वचन वाचा परत एकदा. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे. मी हे सर्व पाळलं आहे. माझ्या ठाई अजून काय उणे आहे? अजून काय उणे आहे? उणे आहे. आपण येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्रास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला. काय झालं? खिन्न होऊन निघून गेला. आता त्याने येशूला काय विचारलं होतं? सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून म्हणजे मी हे सगळं पाळलं, अजून माझ्यामध्ये काय कमी? मग उणीव सांगितल्यावर खिन्न का झाला? प्रॉब्लेम तोच आहे. जेव्हा तुम्ही देवाला उणीवा विचारता, त्यास देव तुमच्या उणीवा तुम्हाला दाखवणार. तुम्ही त्याला आशीर्वाद, तुम्ही म्हणाल मी हे पाळलं, मी ते तो म्हणतो नाही, मला उणीव विचारली ना, मी तुला उणीव दाखवणार. मग देव उणीव दाखवत असताना उणीव दाखवल्यावर तरुण खिन्न झाला. आमच्या पण जीवनामध्ये तसंच आहे. आम्हाला जेव्हा उणीवा दिसतात ना, त्यास आम्ही खिन्न होतो. याचा अर्थ देव तुमच्यावर प्रीती करत नाही असं नाही. देव प्रीती करतो म्हणून उणीवा दाखवतो. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आई वडील आपल्या लेकरांना काही रिस्ट्रिक्शन घालतात ना, कशासाठी माहिती का? त्यांनी पुढे जाऊन काही धोक्यामध्ये अडकू नये. समजा काही आई वडिलांनी आपल्या मुलांना रिकामं सोडलं, फ्रीडम दिलं, जावा तुम्हाला जसं वागायचं, मग त्या मुलांच्या जीवनामध्ये किती दुष्परिणाम होणार आहेत, अडखळणार आहेत. मग देव आम्हाला जर रिस्ट्रिक्शन घालतो, मर्यादा देतो, उणीवा दाखवतो, याचा अर्थ माझ्या देवाचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्याला वाटतं परिपूर्ण व्हावं, पूर्ण व्हावं. म्हणून मर्यादा जीवनाला लावून घेणं फार गरजेचं आहे. खिन्न होऊ नका. जेव्हा तुमच्यामध्ये खिन्नता येते ना, तुम्हाला देवाच्या वचनानं तुमच्यातली उणीव, तुमच्यातली चूक तुम्हाला दाखवली तर खिन्न बनू नका, माघारी जाऊ नका. आपल्या चुका दुरुस्त करून पुन्हा देवामध्ये वाढणं, याला आत्मिक जीवनाची सर्वोच्च पातळी म्हटलेलं आहे. पुढे वाढणार आहात तुम्ही, आणखीन तुम्ही वाढणार आहात, आणखीन देवामध्ये मजबूत होणार आहे. म्हणून आम्ही पाहतो, झाडाला जर उंच वाढायचं असेल ना, तर असणाऱ्या ज्या वाढलेल्या फांद्या त्याला तोडाव्या लागतात, त्याशिवाय झाड वाढू शकत नाही. नवीन फळ त्याला येऊ शकत नाही, नवीन फूल त्याला येऊ शकत नाही. ते झाड वाढतं आणि वाढत असताना त्याला जुनी पानं टाकावी लागतात, जुन्या फांद्या सोडाव्या लागतात. जुन्या फांद्या आणि जुनं पानं घेऊन झाड कधी वाढू शकत नाही. झाड वाढणं म्हणजे पूर्ण व्हावं. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला पूर्ण व्हायचंय तर तुमच्यामध्ये ज्या असणारी जुनी पानं, ज्या जुन्या सवयी, त्या तुम्हाला टाकून द्याव्या लागतात. आणि एकदा का तुम्ही वाढत असताना परमेश्वर त्याची कृपा तुम्हाला देतो. जुनी पानं गेल्यावर नवीन पानं पुन्हा येतात. ही देवाची पूर्णता आहे. पूर्ण व्हा. जुनी पानं जाऊ द्या, जुन्या गोष्टी जाऊ द्या. जोपर्यंत जुन्या गोष्टी जात नाही तोपर्यंत आणि देव या ठिकाणामध्ये त्याची पूर्णता तुमच्यामध्ये आणत नाही. आता पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे? मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 43 आणि 44 वचन. मत्तयाचं शुभवर्तमान, पहिली गोष्ट तर मी पाहिलं,
धार्मिकतेची मर्यादा आम्ही तोडलं पाहिजे, म्हणजे आम्ही पूर्ण बनणार आहोत. त्यानं त्याची धार्मिकतेची मर्यादा ठेवली होती. 10 आज्ञा पालन ही त्याची धार्मिकतेची मर्यादा आहे, परंतु या मर्यादेला तोडल्याशिवाय आम्ही पूर्ण होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 43-44. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. आता काय सांगितलं येशू ख्रिस्त सांगतो बरं का. त्यांना काय म्हटलं त्याने आधी सुरुवातीला, जे तुमचा आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर. आधी काय सांगितलं होतं? आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, द्वेष कुणाचा कर? वैराचा. आता हे आमचं जनरल जीवन झालं. कोणतं जनरल जीवन? माझ्या शेजारी बसेल, माझ्या शेजारी जो राहील त्याच्यावर मी प्रीती करेल. आणि द्वेष कुणाचा करणार? जो माझा वैरी आणि त्याचा द्वेष कर. बरं, हे बायबलमध्ये आधी होतं. मग येशू ख्रिस्त आला आणि त्याने सांगितलं आता तसं नाही करायचं. तुम्हाला तुमचा पिता, बरं आता तुमचा पिता कसा पूर्ण आहे ते पण कळलं पाहिजे ना. पिता कसा पूर्ण आहे? आता पिता पूर्ण कसा असणार? रोमकरांचं पत्र 5वा अध्याय 6 ते 8 वचन वाचा बरं. रोमकरांचं पत्र 5वा अध्याय 6 ते 8 वचन, म्हणजे तुम्हाला समजेल. आपण दुर्बल असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी, नीतिमान माणसासाठी कोणी मरणारा विरळा. चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्तानं नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इथं काय म्हटलं माहिती का त्यांनी? देवानं आपलं प्रेम जगामध्ये प्रगट केलं. ते कशासाठी, कसं प्रगट केलं? तर आम्ही पापी असताना त्याचा पुत्र त्यानं पाठवला. आता देव कसा पूर्ण आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे तुम्ही पूर्ण आहात का नाही तुम्हाला तुमच्या लक्षात येणार आहे. त्यांनी पाप्यासाठी पुत्र पाठवला. आता पापी तर देवाचा शत्रू आहे. जो पाप करतो तो देवाचा मित्र नाही. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये म्हटलं, जो पाप करणारा याची जगाशी मैत्री ही देवाशी वैर आहे, आणि पाप करणारा जगाचा मित्र आहे. आता तुम्ही जगाचे मित्र, मग देवाचे शत्रू बनलेले आहेत. मग आता तरी सुद्धा देवानं शत्रूसाठी आपल्या पुत्राला पाठवलं आणि पुत्रानं क्रुसावरती बलिदान दिलं. आता इथं पृथ्वी तलावर राहताना जर तुमच्यामध्ये शत्रुत्व आहे म्हणजे तुम्ही अपूर्ण आहात. माझ्यासाठी एखादा शत्रू आहे, माझ्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष भावना आहे, शत्रुत्व जर माझ्यामध्ये असेल तर मी कुठं पूर्ण आहे? मग आता तो म्हटला पिता जसा पूर्ण आहे तसं तुम्ही. आणि तिथं आता मत्तयाच्या शुभवर्तमानात 5व्या अध्यायाच्या 43-44 वचनामध्ये काय म्हटलंय? आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. आता कुणावर प्रीती करायची? वैरावर. हे सगळं कशा संबंधानं बोललं? पूर्ण व्हायचं तर नाही. आता त्याच्या खाली म्हटलं जसा पिता पूर्ण आहे यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. म्हणजे पूर्ण होण्यासाठी तुम्हाला वैरावर प्रीती करावी लागेल. बोला बरं, आता पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल? वैरावर प्रीती. 10 आज्ञा पाळून चालतंय? चर्चला जाऊन चालतंय? शास्त्र वाचन करून चालतंय? मला उपदेश करून चालेल? चांगली गीतं गाऊन मला देवा, हे सगळं जे झालं ते एक माझी परंपरा झाली.
एक सवय झाली, मला उपदेश रविवारी करावा लागतो, मला संदेश तयार करावा लागतो. ती मला ते करण्यापासून गत्यंतर नाही. ज्या दिवशी मी उपदेश करायचं बंद करेल, तेच रटाळ उपदेश द्यायला सुरुवात करेल, जुने पुराणे उपदेश द्यायला लोक यायचं बंद करतील. बाहेरून कशाला लोक येतील? नवीन ऐकायला मिळतं म्हणून लांबून ती मला एक सवय लागलेली आहे. पण ती काय माझी पूर्णता नाहीये. मग पूर्णता काय? आता देव माझ्याकडे पाहताना कोणत्या गोष्टी पाहतो? शत्रूवरती प्रेम करतो का? ही गोष्ट देव पाहणार आहे. द्वेष भावना जर तुमच्या मनामध्ये शत्रूविषयी, बघा शत्रूविषयीवर का मी तुम्हाला सांगत आहे, शत्रूविषयी पण द्वेष भावना अंतःकरणात नाही पाहिजे. बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या. आणि लक्षात ठेवा, देव तुम्हाला बाहेरून कधीच बघणार नाही. जसं तिथं म्हटलं, ईशाच्या घरामध्ये गेला, तो म्हटलं 7 मुलं खूप चांगली आहेत, याच्यातला एक राजा. तो म्हटला नाही, मी यांचं मन तपासलं, हे राजा होण्याच्या लायकीचे एक पण नाही. मग कोण राजा आहे? दावीद. का दाविदाकडे पाहिलं? तू बाहेरून पाहिलं, मी आतून पाहिलं. द्वेष भावना बाहेर दिसत नाही, कुठं असते? आतमध्ये. आणि लक्षात ठेवा, हृदयातला द्वेष देव तपासतो आणि ते तुमच्या परिपूर्ण होण्यासाठी किंवा देवासारखं बनण्यासाठी अडखण कोणतं? तर द्वेष. कोणाविषयी द्वेष? शत्रूविषयी. म्हणून विश्वासणाऱ्या लोकांना जगामध्ये शत्रूच असता कामा नये. असूच नाही तुम्हाला शत्रू. जर तुमच्यामध्ये शत्रुत्वाची भावना किंवा द्वेषाची भावना, लक्षात ठेवा, शत्रुत्वाची भावना म्हणजे द्वेषाची भावना, बाकी दुसरी कोणतीच नाहीये. किंवा तुमच्यामध्ये द्वेषाची भावना उत्पन्न होती, तुम्ही शत्रुत्व निर्माण केलं. आणि लक्षात घ्या, तो म्हणतो मी पाप्यावर पण आपला पाऊस पाडतो. खाली वाचा बरं त्याच्या खाली. अशासाठी की कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो. बघा देवाची पूर्णता काय? तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितिमानांवर पाऊस पाडितो. आता देव कसा पूर्ण आहे? तो असं म्हणत नाही की हा तेलोरी चांगला आहे, सोलापूर चांगलं आहे, कुर्डवाडीचे लोक जरा खराब आहेत, तिकडे पाऊस नाही पडायचा, त्यांना दुष्काळ. तो नाही, इकडं सोलापुरातले आणि रामवाडीमध्ये चर्च आहे, अमोलनगरमध्ये चर्च आहे, आणि तिथं लोक उपास प्रार्थना करतात, तिथं लोक आराधना करतात, तिथं लोक समर्पित आहेत, आणि त्या चर्चवरती कृपा करायची आणि बाकीच्या चर्चमध्ये लोकांवरती कृपा करायची. हे देवाचं नाही. देव सगळ्यांवरती पाऊस पडतो. लक्षात ठेवा, पूर्ण व्हायचं आहे तर आमचं मन विशाल बनणं गरजेचं आहे देवासारखं. चांगली वाईट भावना ही मानवाची झाली. पुन्हा मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आम्ही सगळेच देवाची हस्तकृती आहोत. आम्ही म्हटलं का? सगळेच आहे हो, सगळेच देवाची हस्तकृती आहोत. आणि सगळ्याला पूर्ण व्हायचंय, ख्रिस्तासारखं बनायचंय, पित्यासारखं बनायचंय. तो म्हणतो मी आणि पिता एक आहे. तुम्हाला पण ती बोलता आलं पाहिजे, मी ख्रिस्तासारखा दिसतो, जसं पौल म्हणतो मी ख्रिस्तासारखं दिसतो. मग आमच्यात हे परिपूर्णता येणार कशी काय? तो म्हटलं अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, शेजाऱ्यावर प्रीती कर, वाईटाचा द्वेष कर. पण आता मी तसं तुम्हाला सांगत नाही. पित्याचं उदाहरण त्यानं दिलं. तो म्हटला पाप्यांवर पण तो पाऊस पाडतो, धार्मिकावर पाडतो, नीतिमान व्यक्तीवरती पाडतो. म्हणून लक्षात ठेवा, नीतिमत्व आणि पाप जे ते फक्त देव ठरवतो. तुम्हाला आणि मला ठरवण्याचा काय अधिकार आहे? एक व्यक्ती नीतिमान आहे, एक व्यक्ती धार्मिक आहे, एक व्यक्ती पापी आहे, हे ठरवणार तुम्ही आणि मी कोण आहे? जेव्हा तो ठरवतो ना, तो ठरवत असताना, आता या प्रश्नाचं पण उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे. पाप्यावर देव पाऊस का पाडतो? पाप्यावर सूर्य का पाडतो? पाप्यावरती त्यांनी सूर्य नाही पाडला पाहिजे, पाप्याला त्यांनी सगळ्या गोष्टी नाही द्यायला पाहिजे. का असं देव करतो माहिती आहे का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. देव प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची संधी देत असतो. हे देवाचं मन आहे बरं का. प्रत्येकानं बदलावं. त्याला माहिती की ज्या दिवशी माझी कृपा मी त्याच्यातनं काढून घेईल, माझा हात त्याच्या डोक्यावर मी काढून घेईल, वाढल्यापासून मी त्याला अटकाव करेल, त्या दिवशी आणि मरण त्याला जर त्याने गाठलं ना, तर या व्यक्तीला स्वर्ग मिळणार नाही. आणि बायबल सांगतं अग्नीतून ओढून एकेकाचं तारण करा. मग आता देव काय करतो माहिती का? पाप्यावर, नीतिमानावर, सगळ्यांवर सूर्योदय करतो. म्हणजे धार्मिकाला तो कशासाठी धार्मिक जीवन देतो? त्याचं संरक्षण करण्यामागं कारण काय माहिती का? पाप्याचं तारण धार्मिकाला, आणि ते धार्मिक दिसावा, धार्मिक जीवन असं जगावं. समजा पापी आणि धार्मिक दोघं एकत्र राहिले तर, आम्ही इकडचं तिकडचं सांगत नाही, देवाच्या वचनातून तुम्हाला सांगतो. वधस्तंभावरती 2 चोरांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लटकला.
त्याच्यामध्ये एक अनितिमान आहे, दोघं पण अनितिमान आहे. पण इकडं येशू ख्रिस्ताचं बोलणं पाहून अनितिमान चोर त्याचा विश्वास ख्रिस्तावरती बसला आणि तो येशूला म्हटला, राजाधिकारणशील तर माझी आठवण कर. त्यानं दाखवून दिलं, जर तुम्ही अनितिमान लोकांबरोबर नीतिमान लोक राहतील ना, तर एक दिवशी नीतिमान लोकांमुळे अनितिमान लोकांचं तारण होईल. म्हणून देव या सगळ्या लोकांना तुमच्या अवतीभोवती ठेवत असतो. कशासाठी? तुम्ही पूर्ण व्हावं. तुम्हाला पूर्ण व्हावं. तुम्हाला पूर्ण. आम्ही काय, आमचा प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही नेहमी देवाचं आम्हाला वाईट लोकांमधनं काढ. नाही हो, तुम्हाला वाईटात राहावं लागणार. कशासाठी माहिती का? तुम्हाला तपासण्यासाठी. तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही चांगले आहात म्हणून तुमच्यामध्ये शत्रू पाठवणार आहे. आता मला शत्रूच नाही, उठल्यापासून सगळेजण आणि माझं कौतुक करतात, माझ्या अवतीभोवती जमतात, आणि मग मला त्या ठिकाणामध्ये स्वतःला सिद्ध काय करावं लागणार आहे? पण समजा काही लोक माझ्या अवतीभोवती आहेत आणि ते माझी शांतता, ते माझं सहनशीलता, ते माझं चांगुलपण, ते माझी धार्मिकता, या सगळ्या गोष्टीची तपासणी करतात आणि तेव्हा माझ्यातली पीस निघून जाते. मग तिथं तर पूर्णत्व समजतं ना. थोडक्यात संपलं. तुमच्या घरामध्ये पण तो अनुभव तुम्हाला येणार आहे, परिवारामध्ये तुम्हाला तो अनुभव येणार आहे. तुम्ही घरामध्ये राहताना आम्ही नेहमी प्रार्थना काय करतो? देवा सगळ्यांचा बदल कर. सगळ्यांचा बदल केल्यावर तुम्ही येताल का चर्चला? निवांत घरात भाकरी तापत बसाल ना. ते बदलत नाही म्हणून तर लगबगीने उठून त्यांचं परिवर्तन व्हावं. काय करावं? किती रविवार मरेपर्यंत या. एक रविवार 2 रविवार चर्चला आल्यावर नवरा बदलतो का? असं होत नसतंय. नवऱ्याला बदलावं. मला रोज 1 साक्ष न चुकता येते, न चुकता. माझा मोबाईल एकदा घेऊन बसा, काय डोकं दुखतं तुम्हाला कळत येतं. रोज न चुकता 1 साक्ष. सासूचा माझा रोज न वाद असतो. नवऱ्याची कांती भरती. ते पास्टर अशी प्रार्थना करा की सासूने येऊन मला माफी मागावी. अरे अशी प्रार्थना केल्या तर सगळ्या सासवा पाय धरतील तुमची आणि सुना बसतील डोक्यावरती. तसं होत नसतंय. हे राहणार आहे तुमच्या घरामध्ये. कशासाठी हा वाद माहिती का? याचं कारण तुम्ही पूर्ण व्हावं. पूर्ण व्हावं याच्यासाठी ते आहे. तुमची पूर्णता तपासण्यासाठी ते. आमेन म्हणाल का? हे बायबल भारी बर का. तुमची तपासणी व्हावी, टेस्ट करावी, खरं तुम्ही पूर्ण होत आहात का? हे तुम्हाला असं समजू नका. तुम्ही म्हणाल भट्टीत टाकायला राजाच पाहिजे, भट्टीत टाकायला आणि ते लोक पाहिजे जे भट्टी ते तुम्हाला तिथं. आता शद्रक मेशक आबेदला भट्टी म्हणजे असं काय तुम्हाला डायरेक्ट नेऊन भट्टी नाही. तुमचं घर तुमची भट्टी असणार आहे, कामाचं ठिकाण भट्टी असणार आहे. तिथं तुम्हाला तपासलं जाणार आहे, तिथं तुम्हाला पीस असावी लागणार आहे, तिथं तुमच्या शत्रूसाठी. त्याच्या आता इथं असं म्हटलं की मी पायटावर पण सूर्य उगवतो आणि चांगल्यावर. म्हणजे तुम्हाला बॉस त्रास देतो तर याचा अर्थ बॉस देव असं म्हणणार नाही की नाही आता जाता जाता बॉसचा ऍक्सिडेंट होणार आहे आणि तुझ्या कानावरती बातमी येईल की ज्याने तुला त्रास दिला. अहो मला त्रास देणारा मेला. अशी बातमी ऐकता का? नाही मरत. तसं बॉस पण असणार आहे, त्रास देणारा व्यक्ती पण असणार आहे. कशासाठी माहिती का? तुमचं चांगुलपण पाहून राजा म्हणतो यांचाच देव तो खरा आहे, यांचा देव याचीच उपासना केली पाहिजे. हेच शद्रक मेशक अबेदनगो दानिएल यांनी दाखवलं आणि शास्त्र सांगतं देवानं त्याला भाग्यास चढवलं. अजून एक गोष्ट मला सांगतो, जेव्हा तुम्ही या प्रोसेस मधनं जाता तुम्हाला त्रास होतो ना, त्रास देणाऱ्या लोकांना तर देव भट्टीमध्ये टाकतो, पण देव तुम्हाला वर नेत असतो. म्हणून आत्मिक जीवन जगताना परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करा. त्रास देणाऱ्या लोकांसाठी तिथं म्हटलं वाचा बरं काय करा. आपल्या वैऱ्यावर आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. म्हणजे जर तुम्हाला देवासारखं बनायचंय, जसं पिता पूर्ण आहे तसं पूर्ण बनायचं तर काय केलं पाहिजे? वैऱ्यावर प्रीती करा. काय केलं पाहिजे? वैऱ्यावर प्रीती करा. जोरात बोला. तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. कुणावर प्रीती करा? वैऱ्यावर प्रीती करा. पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे? वैऱ्यावर प्रीती करा. आणि जे तुमचा छळ करीतात. तो दुसरा मुद्दा आहे. पण पूर्ण होण्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. कोण तुम्हाला त्रास देतं? सासू, तिच्यावर प्रेम करा. सून त्रास देती, नवरा त्रास देतो, बायको त्रास देती,
येतात गपचूप, प्रार्थना करा, खूप त्रास देते बायको, आणि परत येऊन मला तुम्ही सांगू नका बरं का मी आलो. अरे म्हटलं एवढा घाबरतो तर आला कश, बरं कसं बोलू मी जाऊन तिला सांग. मग आता तू तिची कान उघडणी करायची तर मला सांगाल तुझा नवरा येऊन सांगून गेला बरं, तर कान सांगू नका बरं का त्याला. सगळ्यात उत्तम बायबल आम्हाला शिकवतं, शत्रुत्व संपुष्टात आणण्याचं माध्यमच प्रीती आहे. हालेलुया. शत्रूच राहत नाही हो. म्हणतो शास्त्र, एका गालात मारलं तर किती सडकणार आहे गाल, सडकून सडकून तो मारणारा तर कंटाळेल का नाही एक दिवशी. एकदा तरी बोलणं कुठंतरी थांबलं जाईल ना, एकदा तरी कुठंतरी या गोष्टी स्टॉप होतील ना. पूर्ण होण्यासाठी तुम्हाला करा. हा, अपूर्ण राहायचंय, आयुष्यभर लढत बसा, आयुष्यभर कुस्ती खेळत बसा, काही निष्पन्न होणार नाही. आत्मिक जीवन संपून जाणार आहे, स्पिरिच्युअल लॉस. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव लढणाऱ्या लोकांकडे बघत नाही, वाढणाऱ्या लोकांकडे बघतो. जास्त तुम्ही वाढता ना, त्या वाढणाऱ्या लोकांकडे देव जास्त फोकस करत असतो, जास्त फोकस करतो. तो ना याला वाढायचंय, याला वाढत असताना शत्रुत्व नष्ट करण्याचं माध्यम प्रीती. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, सगळ्यात छोटं वचन पण सगळ्यात मोठी बाब देव प्रीती आहे. सगळ्यात छोटं वचन पण जगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे का, कारण येशूनं जगाला जर काय दिलं असेल तर प्रीतीचा संदेश. आज जगाला जर वाचवणारा संदेश असेल तर देव प्रीती आहे. म्हणून हा असणारा हा ख्रिस्ती जो अनुभव आहे, तो अनुभव सगळ्या अनुभवापेक्षा वेगळा अनुभव आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की हे शास्त्र काय आम्हाला शिकवतं की जिथं तुमचा द्वेष करणाऱ्या लोकांवरती तुम्हाला प्रीती करायला पाहिजे. हे तुम्ही पूर्ण झालेला आहात. पुन्हा तुमची तपासणी तुम्ही करा, माझ्यामध्ये नेमकं काय. 10 आज्ञा आहेत, शास्त्र वाचन आहे, प्रार्थना आहे, सगळं आहे. पण इकडं पूर्ण होण्यासाठी तो म्हटला वैऱ्यावरती प्रीती कर. हे पूर्णत्व तुम्ही देवासारखे बनणार कधी, वैऱ्यावरती प्रीती केली तर तुम्ही. बरोबर आहे का? परत एकदा वाचा मग पुढे जाऊ. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. आता परत रोम 5:6-8 वाचा. आपण दुर्बळ असता ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. कुणासाठी मरण पावला? अभक्तांस म्हणजे कुणासाठी? पाप्यांसाठी. ख्रिस्त कुणासाठी मरण पावला? पाप्यांसाठी मरण पावला. कुणासाठी मेला? आता प्रॉब्लेम हाच आहे, त्याचा ओढा कोणाकडे? म्हणजे तुम्ही पाप करावा असं नाही बरं का. काय शिकवा हाही मोठा प्रश्न नाही का. तो पाप वाढलं म्हणजे कृपा वाढते, पण तो म्हणतो कृपा वाढावी म्हणून पाप करू नका. पाप करू नका. पापामध्ये 2 प्रकार आहेत. जेव्हा तुम्हाला देवाचं वचन माहित नसतं ना, तेव्हा केलेलं पाप हे अज्ञानातलं पाप आहे. आणि जेव्हा देवाचं वचन माहित असून केलेलं पाप आहे ते धिटाईने केलेलं पाप आहे. आणि लक्षात ठेवा, अज्ञानानं केलेल्या पापाची क्षमा आहे, पण धिटाईनं केलेल्या पापाचं शासन आहे. धिटाईने जास्त पाप करतो ना आम्ही निर्भीडपणे, त्याचं शासन झाल्याशिवाय राहत नाही. आणि ते शासन पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मागे मी तुम्हाला सांगितलं, दाविदानं ज्या वेळेस त्याच्या सैनिकाची पत्नी घेऊन आला, हे शास्त्रामध्ये लिहून ठेवावं लागलं. का लिहून ठेवावं लागलं? कारण तो दाविदाचा सगळा वृत्तांत येणाऱ्या पिढीने वाचावा. आणि त्या वृत्तांतामध्ये दाविदाला हे कळावं, त्यानं व्यभिचार केला तर त्याच्या मुलांनी सुद्धा घरामध्ये व्यभिचार केला आणि बहिणीवरती बलात्कार झाला. एवढं त्याच्या कुटुंबामध्ये असणारी पीडा त्यांनी पाहिली. म्हणून मी म्हटलं, पाप करणाऱ्या व्यक्तीला देव कृपा पुरवतो, त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करतो. आणि त्याला बाहेर काढत असताना त्याने पापाकडे पुन्हा गेलं तर शास्त्र सांगतं त्याचं शासन होणार. दाविदाला सोडलं नाही देवानं, तो आम्हाला सोडेल का? कोणाचीच गाय करत नाही पापाच्या बाबतीमध्ये, कोणीच नाही वाचू शकत. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणीच नाही वाचू शकत. जेव्हा देव त्याच्या नजरेनं पाहतो, देवाकडे 2 नजर आहेत. 2 नजर आहेत बरं का. एक नजर असती जेव्हा त्या शमरोनी स्त्रीला येशू ख्रिस्त भेटला, त्याची नजर आहे
तो म्हणतो बाई तुम्हाला पाणी मागितलं असतं मी तुला असं पाणी दिलं असतं, पुन्हा तुला कधी तहान लागली नसती आणि या विहिरीवरती तुला कधी यावं लागलं असतं. ही एक तिची नजर आहे. कोणती नजर? ज्या नजरेमध्ये तो म्हणतो तू माझ्याकडे माग, मी तुला देतो, परत तुझी गरज त्या ठिकाणात तुला लागणार नाही. आणि दुसरी नजर असती त्या तिथं असं म्हटलं नाही का, तो कोकरा ढगावरती बसून यायला लागला. त्यास लोक म्हणतात अरे त्याच्या तोंडाकडे पाहण्याची आम्हाला भीती वाटत आहे, आणि डोंगराला म्हणतात आमच्यावरती पड, का तर आम्ही त्याच्या समोर उभं राहू शकत नाही. ही पण देवाची दुसरी नजर आहे की त्या नजरेमध्ये न्याय आहे, दंड आहे आणि सर्व प्रकारची भयानकता आहे की त्या भयानकतेसमोर कोणी टिकाऊ धरू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, एक देवाची नजर आमच्यावरती कृपा अनुग्रह आहे, परंतु जास्त काळ देव आमच्यावरती कृपा ठेवणार नाही, कधीच नाही. पेशन्स देवाकडे आहेत, लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहे देवाच्या सहनशक्तीला. आणि देव आमच्याकडे पाहताना तो म्हणतो देवाचं प्रेम, वाचा ते वचन, आपण दुर्बळ असताना हा शब्द लक्षात ठेवा. हा आपण दुर्बळ असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी, कोणासाठी मरण पावला? अभक्तांसाठी. कशासाठी मरण पावला? नीतिमान मनुष्यासाठी, नीतिमान माणसासाठी. कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी, चांगल्या माणसासाठी. मरण्यास कदाचित कोणी धाडस करील, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी. आता देवाचं प्रेम काय, पापी असताना तो आमच्यासाठी इन टाइम मरण पावला, योग्य वेळी. काय शब्द आहे तिथं? काय लिहिलं? सुवेळी म्हणजे राईट टाइम. असं म्हटलं नाही, राईट टाइम. आम्ही म्हणतो ना कधी कधी अगदी वेळेवरती तुम्ही आला. आजचं वचन जे लोक पापामध्ये आहेत, वेळेवरती हे वचन आलं कशासाठी? तुम्ही देवासारखं बनावा. देवाचं वचन येणं फार गरजेचं आहे. कोणतं वचन कोणत्या माणसाच्या जीवनामध्ये कसं बदल करेल सांगता येत नाही. मला काल परवा एक साक्ष आली, ती साक्ष ऐकल्यावर मग ती मी स्टेटसला ठेवल्यावर अनेक लोकांचे रिप्लाय आले. ते म्हटलं की त्यात एकाने रिप्लाय केला, ते म्हटलं की आरोग्य मिळणं याच्यापेक्षा सुद्धा मोठं घडलं. त्या मुलीने सांगितलं याच्या अगोदर मी खूप घाणेरडं जीवन जगत होते, फार वाईट जीवन होतं. देवाचं वचन ऐकल्यानंतर माझं परिवर्तन झालं. आणि ती साक्ष ऐकून लोक म्हटले हे खरी साक्ष आहे काय, याच्यामध्ये लोकांचं जीवन बदललं जातं. कदाचित आजचा संदेश अनेक लोकांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन करेल. का? सुटेल पाप, सुटणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत देवाच्या जवळ आम्ही येऊ शकत नाही, आम्ही पूर्ण होऊ शकत नाही ना. योग्य वेळी ख्रिस्त आणि पाप्यांसाठी मरण पावला. तो पाप्यांचं तारण, एवढंच एक त्याच्या डोक्यामध्ये उद्देश आहे. पाप्यांचं तारण काय घडलं? येशू ख्रिस्त जेव्हा पापी लोकांमध्ये जेवायला बसत होता, त्यास लोक येऊन त्याला म्हटले अरे तू, आणि त्या शिष्यांना म्हटलं तुमचा गुरु नेहमी पापी लोकांच्या बरोबर बसलेला आहे. काय तळमळ होती त्याची? त्याचं तारण व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, खरं पूर्ण जीवन काय माहिती का? या जीवनामध्ये एकेकाचं तारण हा मिशन असतं, हा उद्देश असतो. सगळ्यांचं तारण व्हायला पाहिजे, प्रत्येकाची सुटका व्हायला पाहिजे. सुटका हे तुमचं मिशन असलं पाहिजे. आणि खरी पूर्णता ती आहे की मला तळमळ काय, लोकांचं परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि ज्याच्याकडं परिवर्तन हा शब्द आहे ना, तो व्यक्ती कळवळानं जाऊन देवाच्या वचनाची घोषणा करत असतो. तळमळ. आत्ताच्या पोझिशन मध्ये मी निवांत मंडळी बसून चालू शकतो, मला काय धावपळ करायची गरज नाही. 4-4, 5-5 दिवसाच्या मीटिंग करतो. याचं कारण काय माहिती का? माझं मिशन दुसरं कोणतं नाहीच आहे हो. कुठल्याही गावामध्ये गेल्यावर तिथं जाण्याच्या अगोदर मी देवाला रडत असतो की गाडीमध्ये बसलो तरी माझ्या मनामधली प्रार्थना असते तिथं जाईल पण लोकांमध्ये काहीतरी बदल होऊन जाऊ दे, त्यांचं परिवर्तन होऊ दे देवा. आणि जेव्हा मी परत येतो त्यास मला साक्ष ऐकायला मिळतात की देवा तू लोकांना बदललं, लोकांचं परिवर्तन केलं. लक्षात ठेवा, हे मी एन्जॉयमेंट म्हणून लोकांकडे जात नाही. त्याच्यानंतर आल्यावर आठवडाभर मला ऍडजस्ट व्हावं लागतं. मला 4 ते 5 दिवस तिथं झोप नसते. घरी आल्यावर पण मला झोप नसते. का माहिती का? हे सगळं बॉडी आणि रिलॅक्स करायला खूप वेळ लागतो. पुन्हा मी दुसरीकडे निघतो. पण
उद्देश काय असतं की लोकांचं तारण व्हायला पाहिजे. जीवन हे काय माझं बढावा द्यावा, लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी खूप चांगलं म्हणावं. नाही हो, लोक आज डोक्यावर घेतील, उद्या आपटून टाकतील, त्याच्याचं काय मला घेणं देणं नाही. पण माझं मिशन एकच आहे, जे ख्रिस्तानं लोकांचं तारण केलं तसं लोकांचं तारण करावं. आणि आनंद वाटतो, गावच्या गावं बदलायला लागली आणि कित्येक गाव तर सांगायला लागलेत. आज सकाळीच मी पाहिलं, पाळक साहेब आमच्या गावात यावं, आमच्या गावामध्ये संजीवन येऊ द्या. लक्षात ठेवा, मिशन प्रभूचं एकच होतं, ते कोणतं? लोकांचं तारण व्हावं. आज आमच्याकडनं तारण निघून गेलं का? लोकांसाठी तारणाच्या योजना आमच्या अंतःकरणामध्ये आहे का? पूर्ण होण्यासाठी हे मिशन असलं पाहिजे. 44 वचन वाचवता. दुसरा मुद्दा, मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आता पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे? दुसरा मुद्दा, जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जाऊ द्या पूर्णतच खड्ड्यात. आम्ही तर छळ करण्यासाठी काय म्हणणं प्रार्थना करणार? ते बा सिंहाची तोंड बंद केली, याचं तोंड बंद कर. त्यात कोणाचं तोंड देव बंद करणार नाही. तुमचं तोंड उघडेल आणि म्हणेल छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. छळ करणाऱ्यांसाठी बोला सगळेजण. प्रार्थना करा. कोणासाठी? छळ करणाऱ्यांसाठी. काय करा? प्रार्थना करा. बोलू नका. छळ करणाऱ्याविषयीची चर्चा पण करू नका. पूर्ण व्हायचंय ना. आमचा तर सारं वेळ त्याच्यामध्ये खर्च होतो ना. 100% जगामध्ये तुम्ही राहिल्यावर छळ होणारच आहे, विश्वास. आणि तुमचा छळ हा बाहेरून नाही होणार. तुम्हाला कोणी सांगितलं बाहेरून तुमचा छळ होणार आहे? आणि बाहेरच्या लोकांना तुमचा छळ करण्यामध्ये कुठे इंटरेस्ट आहे? तुमचा छळ तुमच्या आतूनच होणार आहे, अंतर्गत होणार आहे. अहो, येशूचा छळ येशूच्या शिष्याने केलाय, तरी कुठं बाहेरच्या लोकांनी छळ केलेला आहे? शिष्यानेच केला त्याचा छळ. प्रॉब्लेम छळाचा नाही, प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण व्हायचंय का? ही सगळ्यात मोठी समस्या. तुम्हाला पूर्ण व्हायचंय का? मग छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा ना. छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. लक्षात घ्या, एकदा तुम्ही आत्मिक जीवनाची पातळी ओलांडली ना, छळ हा शब्द तुमच्या डिक्शनरीतनं गायब होतो. छळ हा शब्दच गायब होतो. एकदा येशूनं त्या शाऊलाला विचारलं, शाऊला तू माझा काही बोलला बरं आतापर्यंत? आता तो म्हणतो छळ करणाऱ्यांसाठी, आणि इकडे येशू म्हणतो शाऊला तू माझा छळ. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याला दाखवून द्यायचं होतं, माझ्या नावामुळं माझ्याच लोकांचा छळ होणार आहे, नाही का? मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये म्हटलं नाही का, माझ्या नावामुळं लोक तुमचा छळ करते. छळ कुणाचा होतो? ज्याच्याकडे येशूचं नाव आहे, तर तुमचा छळ होणारच आहे. पण आता छळ होता म्हणून इवळत नाही बसायचं बरं का. रडत म्हणण्याला शब्दाला काय मजा राहणार नाही. इवळत रडत बसलं म्हणजे एकदम सॉफिस्टिकेटेड शब्द आहे. रडायला येतं. छळ म्हणून रडायचा नाही. म्हणजे याचा छळ होता, त्याने काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? प्रार्थना. छळ. आणि कोणासाठी प्रार्थना? जे तुमचा छळ करता. आतापर्यंत नातेवाईकासाठी की याला आशीर्वाद दे, त्याला आशीर्वाद दे, याला अमक दे, त्याला तमक दे. आता तुम्हाला छळ करण्यासाठी प्रार्थना. काय प्रार्थना? देवा शक्ती दे त्यांना, त्याने अधिक छळ करावा आणि आम्हाला शक्ती दे, आम्ही अधिक सहन करावा. हालेलुया. हो, असंच आहे. ऐका, असंच लॉजिकली बोलत नाही मी. बायबल मधलं तुम्हाला दाखवतो. येशू ख्रिस्त डोंगरावरती जातो आणि प्रार्थना करतो, बापा होईल तर हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छे. लगेच चेंज केली प्रार्थना. आणि बघा, त्यांनी अशी प्रार्थना केली आणि देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. त्या रात्री देवाच्या दूतांनी त्याला सहाय्य पुरवलं. आता येशू म्हणतो, जसा पिता परिपूर्ण आहे तसं मला पूर्ण व्हायचंय. इकडं लोक त्याचा छळ करत आहे आणि येशू ख्रिस्त क्रुसावरती प्रार्थना काय करतो? हे बाप्पा, यांना क्षमा. याला पित्याची परिपूर्णता म्हटलेलं आहे. ऐका बरं का,
हे देव तुमचे अश्रू पुसेल, मग तुम्हाला दुप्पट देईल, मग चौपट देईल, मग डोळीतनं काढून इथं बसवलं, उकिरड्यावरचं काढून तिथं बसवलं. हे झालं तुमच्या जीवनातले आशीर्वाद. आणि त्याच्यावर इतके एक्साइट होत आम्ही. आणि खरं हा तो मला तुमचा तो संदेश, म्हटलं कोणता? उकिरड्यावरचा का? हो, खूप आवडला. उकिरड्यावरून काढलं ते संदेश आवडतात. पूर्ण नको बाबा, ते संदेश नको. हा ते द्या. तुमचा छळ करणाऱ्याला देव सोडणार नाही असला संदेश द्या. तो पण आहे संदेश, येईल तो पण संदेश. सगळे संदेश आहेत माझ्याकडं. पण पूर्ण होण्यासाठी छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. प्रश्न तोच आहे. यशाचं पुस्तक 53 अध्याय 12 वचन वाचा बरं. यामुळं हा बघा, यामुळे मी त्याला, कशामुळे बघा, मी याच्यामुळं, या कारणामुळं मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. देव त्या लोकांना वर नेतो जे लोक छळ होत असताना त्या छळ करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्ता संबंधानं बोललं गेलं. त्यानं आपल्याला अपराधांमध्ये गणू दिलं. लक्षात ठेवा, लोक ज्यावेळेस तुम्हाला अपराधांमध्ये टाकतात त्यास पण वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला सगळे चांगलं चांगलं म्हणत असतील तर वाईट वाटू द्या, कारण आम्ही चांगले नाही. सर्वांनी मग चांगले आहेत का आम्ही? आणि जर कोण तुम्हाला चांगलं म्हणत असेल तर तुम्हाला धोक्याचा इशारा, उठा के पटकने वाले हैं. साधं आहे ते. कोणी मला असं कोणी बोललं ना ते पाळायचं असतं. हे सगळं गडबड आहे म्हणतात लोक मला. आणि मला एकाने म्हणून दाखवा, मी चढून गेलोय तिथं. कारण मला माहिती हे स्थान, ही जागा सब कुछ झूठ आहे. फक्त देव खरा आहे आणि त्याचं वचन खरं आहे. 100% ते प्युअर आहे. याच्यात तुम्हाला दोष, माझ्यात दोष सापडतील आणि मी दोषीच आहे. मी नाही म्हणत मी परिपूर्ण, मी दोषीच आहे. बायबल सांगतं मी दोषी आहे, दोषीच असणार आहे मी. आणि मी मरेपर्यंत दोषी असणार आहे. येशू ख्रिस्त येईपर्यंत मी नाही पूर्ण होणार, माझ्यामध्ये दोष असणार आहे. मग आता माझ्यात दोष आहे म्हणून माझा कुणी छळ कर, त्यानं अपराध्यामध्ये गणू दिलं, चोरांमध्ये त्याला लटकू दिलं. त्याच्यासाठी तुम्हाला थोडं असं खरं खोटं अमकतम त्याने विचारलं त्याला, पिलाताने सत्य काय ते सांग. ते सांगत बसला का? हा मग ते असं झालं, मी म्हटलोच नव्हतो, यांनीच माझ्यावरती गुन्हे दाखल. नाही हो, त्यांनी शांत बसला. बायबल सांगतं त्यांनी अपराध्यामध्ये गणू दिलं आणि पित्यानं त्याला थोरांबरोबर लूट वाटून दिली. ही पूर्णता आहे देवाची. पूर्ण व्हायचंय, छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. जे तुमचा छळ करतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे पण तुमचा छळ करत असतील. प्रॉब्लेम काय माहिती का? आम्हीच दुसऱ्याचा छळ करतो ना, आम्हाला वाटतं आमचा छळ होतो. समस्या आमची ही आहे. छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा म्हटलेलं आहे. कोण तुमचा छळ करेल प्रार्थना करा, दुसरं काही करू नका. जर तुम्हाला पूर्ण व्हायचं तर प्रार्थना करा, नसेल व्हायचं तर निवांत बसा. पूर्ण व्हायचंय का? छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना. त्याच्यानंतर 47 वचन वाचा, शेवटची गोष्ट. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करतात? परराष्ट्रीय सुद्धा तसेच करतात ना. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. बघा आता एक साधी गोष्ट जाता ते आता पूर्णते संबंधाने, जसा पिता पूर्ण. काय शब्द वापरलाय बघा वरती आता? यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असता. तो काय म्हणतो माहिती का? तुम्ही फक्त तुम्हाला आवडणाऱ्या लोकांना प्रेज द लॉर्ड करता. प्रणाम म्हणजे बंधुजनांना, बहिणींना. नुसतं बंधुजन नाही बरं का. काय शब्द वापरला वाचा परत बरं. आणि तुम्ही मी बायबल बारीक वाचतो बरं का.
आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीता असला तर त्यात विशेष ते काय करीता? काय विशेष त्याच्यामध्ये? तुम्ही तुमच्या बंधुजनांना मला जे आवडतात, मला सूरज आवडला, प्रेज द लॉर्ड सूरज. मला तो नाही आवडला अक्षय, मी त्याला ओलांडून जाईल. त्याच्या बाजूला कोण आहे? अर्पण. विसरतो ना बरं का, त्याला प्रेज द लॉर्ड कर. आता बायबल काय सांगतं माहिती का? हे कोण करतं? मग तुम्ही पण करता. पूर्ण व्हायचंय तर सगळ्याला प्रेज द लॉर्ड. आता प्रेज द लॉर्ड या शब्दाचा अर्थ काय? देवाची स्तुती. बोला की. देवाची स्तुती. प्रेज द लॉर्ड म्हणजे काय? देवाची स्तुती. त्याच्यावर भांडण होतं. मला प्रेज द लॉर्डच नाही केलं, मला प्रेज द लॉर्ड नाही केलं. अरे जाऊन प्रेज द लॉर्ड तू म्हणायचं. प्रेज द लॉर्ड म्हणजे देवाची स्तुती. आता स्तुती करायला सुद्धा वाट बघता तुम्ही, त्यांनी यावं मला. अरे हे फॉर्मॅलिटी झाली. देवाची स्तुती करण्यासाठी एक सुद्धा संधी सोडू नका, एक सुद्धा. परराष्ट्रीयांसारखं नको आहे. किती सुंदर सांगितलं नाही का? मला असं वाटतं हे सगळं बायबल जर लोकांनी नीट वाचलं ना तर मंडळांमध्ये कधी भांडणच नसणार आहेत. पूर्ण जर मंडळी झाली तर मंडळांमध्ये वाद असण्याचं कारण काय माहिती का? आता एक वचन वाचा, इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय 25 पासून 27 पर्यंतची वचन. इब्री 10 25 ते 27. आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असेल तुम्हाला दिसतं तसा तो अधिक करावा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केलं तर पापाबद्दल यापुढे यज्ञ भावायचा राहिला नाही. तर न्यायाची आणि विरोध्यास गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती. एवढेच. काय म्हटलं? परराष्ट्रीय लोकांसारखं आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करा. काय केलं पाहिजे? एकमेकाला बोध करा. कशासाठी बोध करायचा? काय लिहिलं खाली त्याच्या? आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याचे. आता गाणं गायलं का नाही आम्ही? कोणतं? आनेवाला आहे नाही का? हरकती घेतल्या आम्ही, त्याच्यामध्ये नाचलो आम्ही. आनेवाला आहे, पण आनेवाला क्यों है हो? तो कशासाठी येणार आहे? तो तुम्ही जसं परराष्ट्रीय लोकांसारखं एकत्र येण्याचं आणि करू नका. तुम्ही आल्यावर एकमेकाला बोध करा म्हणजे काय माहिती का? बोध करत असताना कोणत्या कारणामुळं आम्ही एकमेकापासून विभक्त आहे त्याच्याविषयी आम्ही एकमेकाला दोष दाखवले पाहिजे. कशासाठी माहिती का? सगळ्यांनी स्वर्गामध्ये असावं आणि पिता पूर्ण तसं असावं. हे बायबल मधलं फॅक्ट आहे, हे देवाचं वचन आहे. कशा आम्ही पूर्ण होतो तर एकमेकाला बोध करा. चुका दाखवा, कुठं चुकलंय ते एकमेकाला बोध करा. जर चुकाच दाखवल्या नाही, बोधच केला नाही, तर त्या ठिकाणात लोकांची मन पण नीट होणार नाही. कसं मन नीट होणार आहे? आणि मन नीट झाली नाही मग वेदीला अर्थच नाहीये. वेदीकडे येण्याच्या अगोदर तो म्हणतो, दान टाकण्याच्या अगोदर पहिले तो आपल्या भावाला जाऊन क्षमा माग. कशाला? त्या वेदीला अर्थ काय राहतो? अर्पण सुद्धा घेता येत नाही हो. प्रभोजन तर लांब राहू दे, अर्पण पण घेता येत नाही. अर्पण सुद्धा, ऑफरिंग सुद्धा घ्यायचं नाही, परमिशन आहे बायबलमध्ये. ऑफरिंग घ्यायचं तर टाकणाऱ्या व्यक्तीनं पहिले जाऊन सबमिट करायचं, मग टाकायचं. पण इथं आता प्रॉब्लेम काय आमचा? आम्ही ते जागेवरती फिरवतो, परंतु इकडं आता ही गोष्ट तुम्हाला त्याचं गांभीर्य माहीत नाही. ज्यावेळेस याजक वेदीजवळ येत होता ना, तर याजक वेदीवरती आल्यावरती त्याला परत फिरण्याची आशा नव्हती, असं लिहिलंय. जर अर्पण मान्य झालं तर याजक जिवंत येत होता. अर्पण जर अमान्य झालं तर याजक तिथंच मरून पडत होता. तो अर्पण घेऊन जात होता, रक्त घेऊन जात होता, परंतु चुकांमुळं याजक मरून पडत होता. त्याचं गांभीर्य किती बघा. वेदीकडे येण्याच्या अगोदर तो म्हणतो, जर दान कोशामध्ये दान टाकण्याच्या अगोदर तुझ्या भावाला तुला क्षमा करावी लागेल, मग दान टाक. का? याजक मरत होता. इतकं गांभीर्य त्याच्यामध्ये. इतकं इझी नाही.
पूर्णता ती आहे ज्या पूर्णतेमध्ये एकमेकाला बोध करणं आहे. काही चुका असतील, एकमेकांमध्ये चुका असणार, पण त्या चुका आम्हाला दुरुस्त कराव्या लागणार. कारण असं लिहिलंय, तुम्ही एकत्र आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे. एकत्र हा शब्द फार महत्वाचा. एकत्र मिळणे, एकत्र म्हणजे आम्ही येतो त्यास एकत्र. एकत्र शब्द कळतो का तुम्हाला? एकत्र म्हणजे दूध, साखर, चहापत्ती सगळं एकत्र करून जे तयार होतं चहा. त्याच्यामध्ये साखर दिसत नाही, त्याच्यामध्ये चहापत्ती दिसत नाही, त्याच्यामध्ये दूध दिसत नाही. एक नवीन आणि एक गोष्ट तयार होते आणि त्याला आम्ही चहा म्हणतो. म्हणजे सगळ्यांचं अस्तित्व संपलेलं आहे. एकत्र तसंच आहे. जेव्हा आम्ही एकत्र येतो ना, त्यास आमच्यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याच भावना असू नये. जसं साखरेनं आपलं गुणधर्म टाकून दिला, साखर त्याच्यामध्ये. आता ते मी सगळं सांगतो ना तुम्हाला, बघा इथं चहा पत्ती, साखर, दूध, पाणी, सगळ्या गोष्टी एकत्र, सगळ्याचं मिळून होतो चहा. आता तुम्ही सुद्धा सगळे एकत्र येता. तुम्ही चहा म्हणजे तुम्ही शिलो आहे. आता त्या शिलोमध्ये साखर कोण आहे, पत्ती कोण आहे, आणखीन पाणी कोण आहे, कुणालाच माहित नाही. का तर सगळे एकजीव झालेले आहेत. तर म्हणतो परराष्ट्रीय लोक जेव्हा एकत्र येतात ना, प्रत्येकाचं अस्तित्व असतं, पण देवाचे लोक एकत्र येतात त्या सगळे आतमध्ये मिक्स झालेले असतात. त्यांच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व नसतं. जेव्हा अस्तित्व असतं त्यास तुम्ही पूर्ण नसता. बघा, साध्या भाषेत तुम्हाला सांगतो, तुम्ही चहा बनवला, त्याच तिकडं घेणारे लोक म्हणतात, विचारतात साखर बरोबर आहे का? मग ते म्हणतात नाही जरा कमी आहे. कधी कधी म्हणतात जास्त आहे. म्हणजे पूर्ण झाला का चहा? नाही. चहा बरोबर झाला का? नाही जरा पांचट झालाय, पत्ती कमी घातली. मग चहा बरोबर झाला का? नाही दूध जास्त पडलंय त्याच्यामुळं पिऊ वाटेना. म्हणजे ते पूर्ण नाही. आणि काही लोक इतकं व्यवस्थित मिक्सर करतात की त्यास ते म्हणतात की वाह काय चहा बनवला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, असं बना चर्च की लोकांनी येऊन टेस्ट घ्यावी, म्हणा वा काय शिलोह बनलंय, पित्यासारखं पूर्ण झालेलं आहे, पित्यासारखं पूर्ण झालेलं आहे. याला पूर्णत्व म्हण, ख्रिस्ताचं पूर्णत्व. दिसू देऊ नका तुमचं वेगळं वेगळं पण, कधीच दिसू देऊ नका. जेव्हा तुम्ही दिसताल ना लोकांना, त्याच तिथं लोकांना कळेल ही साखर आहे, ही चहापत्ती आहे. डब्या घरात गेल्यावर कळतं चहापत्तीचा डबा, साखरेचा डबा, लगेच आम्ही ओळखतो. त्यात ट्रान्सपरंट असलं ना, त्याच्यावर काळा असला की चहापत्ती आहे, पांढरा असलं तर साखर आहे, कळतंय. दुधाचं भांड पण डाग आहे, दुधाचं भांडच आहे ते. आणि आम्ही तो हे दुधाच्या भांड्यात दूधच ठेवायचं, दुसरं नाही ठेवायचं. सगळ्याला आम्ही डबे करून ठेवलेले, तिथं दिसतं हो. पण जेव्हा चहा येतं ते कुठल्या भांड्यातनं आलं कळत नाही. लक्षात ठेवा, कोणता परिवार हे दिसू नका. एकच देवाची मंडळी, ख्रिस्ताचं चर्च, आणि ख्रिस्ताच्या चर्च मध्ये असणाऱ्या लोकांमधलं ऐक्य. तो म्हणतो परराष्ट्रीयांसारखं एकत्र येऊ नका. अहो तुम्ही आणि लोक वेगळे दिसलेच पाहिजेत. त्यांच्याकडे वाद, आमच्याकडे वाद, त्यांच्याकडे दुस्वास, आमच्या. कसं असणार आहे आम्ही आणि ते सेम? मुळामध्ये लोक देवाच्या मंदिरात येण्यामागं त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे, आणि ते वेगळं कोण देणार आहे? ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, वाचा परत एकदा, ते एंड करून टाकू. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसं तसा तो अधिक करावा. कारण सत्याचे ज्ञान, आता ऐका, सत्याचं ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले. एकदा देवाचं वचन म्हणजे सत्याचं ज्ञान मिळालं आणि बुद्धिपुरस्सर पाप केलं तर पापाबद्दल यापुढे यज्ञ वावायचा राहिला नाही. यज्ञ वावायचा नाही, तर न्यायाची आणि विरोध्यास गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. काय त्याने म्हटलं, आता एकमेकाला बोध करा. आणि समजा बोध करून सुद्धा सत्याचं वचन समजलं, देवाचं न्याय समजला, सगळं केलं, आणि हेतू पुरस्सर, बुद्धी पुरस्सर म्हणजे काय माहिती का? लक्षात ठेवा, पाप करण्यासाठी नेहमी बुद्धिवाद चालू असतो. म्हणून म्हटलं देवाच्या वचनामध्ये, चला आपण बुद्धिवाद करू, तुमची पाप रक्तासारखी लाल असली तरी बर्फासारखी शुद्ध करेल. बुद्धिवाद आहे. पाप करताना नेहमी बुद्धी काय करतं माहिती का? ती बुद्धी आमची काम करते. बुद्धी आम्हाला सांगते, यानं केलं, त्यानं केलं, त्याचं असं झालं, यानं पाप केलं. त्या दारुड्याला एका सांगितलं होतं, बाबा दारू पिऊन येतो. तो म्हटला, पौलाने नाही का द्राक्षरस पिला?
बुद्धिमत्तेला सांगितलं नाही पोटाच्या विकारासाठी, आणि एकाने तर बहादराने त्याच्यापेक्षा जाऊन, बाळक साहेब काना गावात स्वतः येशून एवढी भारी वाईन केली, तुम्ही काय सांगता पिऊ नका. बुद्धी किती चालते बघा यांना, काय बुद्धी फास्ट चालते. हा बुद्धिवाद आहे. पाप करण्यासाठी तुमची बुद्धी, काय शब्द वापरले परत वाचा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर हा? आपण बुद्धी पुरस्सर पाप केले. बुद्धी पुरस्सर, बुद्धी पुरस्सर म्हणजे तुमच्या बुद्धीनं तुम्हाला सांगितलं. लक्षात ठेवा, पाप करायला बुद्धी सांगते, आत्मा नाही सांगत. बुद्धी सांगते पाप करायला. आणि बुद्धी पुरस्सर पाप केल्यावर पुढे काय हो? तर पापाबद्दल यापुढे यज्ञ व्हावयाचा आता यज्ञ राहिला नाही. आता कशाला येशू ख्रिस्त कुर्बान होईल? मग आता काय होणार आहे? तर न्यायाची आणि विरोध्यास गिळंकृत करील. पाप करणारा देवाचा विरोधी. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पाप करणारा देवाचा विरोधी. आणि काय पाप आहे तुम्हाला माहिती आहे? कुठलं बारीक सारीक पाप आहे? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, छोटस सुद्धा पाप तुमच्या मनामध्ये राहू देऊ नका. छोटस सुद्धा, एवढं पण नाही, एवढं पण नको आहे. पूर्ण व्हायचं तर सांगतो मी तुम्हाला, ज्याला पूर्ण व्हायचंय ना त्यानं बारीक सारीक गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. काय देवाला आवडत नाही, नाही आवडत, काढून टाकलं प्रभू. नाही मग तुला नाही ना आवडत देवा, मला माणसासाठी नाही, मला तुझ्यासाठी जगायचंय प्रभू. मला स्वर्गामध्ये जायचंय आणि मला तुझ्यासारखं बनायचंय. गाणं गायलं ना, येशू तू मुझे तेरे ही जैसा बना दे. पेत्रासारखं नको, याकोबासारखं नको, एलियासारखं नको, मोशेसारखं नको, पण मला ख्रिस्तासारखं पूर्ण बनायचंय. आणि ख्रिस्ताचं पूर्णत्व काय? शत्रू असताना सुद्धा त्याने मध्यस्थी केले, शत्रूवर सुद्धा त्यानं प्रेम केलं. आणि बायबल सांगतं, न्यायाची भीती बाळगून बुद्धीला बंद करून टाका आणि प्रभूला समर्पित जा. का तर एकदा तो येईल, त्या धैर्यानं आम्हाला त्याने आलिंगन द्यावं, त्यानं मिठी मारावी आम्हाला. आमच्या जीवनाची शुद्धता, पवित्रता त्याने पाहिल्यावर त्याने म्हटलं पाहिजे माझं लेकरू आहे. येशूनं म्हटलं पाहिजे हा माझा भाऊ आहे. पित्यानं म्हटलं पाहिजे येशू हे तुझ्यासारखे तू बनवलेले लेकर आहे. देवा आम्हाला आशीर्वाद करू. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. जसा पिता पूर्ण आहे तसं पूर्ण बना. पित्याचं पूर्णत्व आमच्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. आज मला स्वतःची तपासणी करायची. तपासणी करा. तरुण येशूकडे आला, त्याने स्वर्ग राज्या संबंधाने विचारलं मी काय करावं? तो म्हटलं जाऊन 10 आज्ञा पाळ. तो म्हटलं येशू मी बालपणापासून या पाळत आलो, अजून स्वर्गात जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे? माझ्यात काय उणं आहे मला सांग. आज सकाळी तुम्ही देवाला हीच प्रार्थना करा, देवा माझ्या चुका, माझ्या उणीवा मला दाखव. जर माझ्या चुकाच मला दिसल्या नाही, मी एकमेकाच्या चुका पाहत माझं आत्मिक जीवन उद्ध्वस्त करत चाललेलं आहे. कोणी सुद्धा नीतिमान नाही, सगळेच पापी आहेत. मी सुद्धा पापी आहे. पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी पौल आहे, त्याच्यापेक्षा मोठा पापी मी आहे. पूर्ण व्हायचंय का? पूर्ण होण्यासाठी आज मला पवित्र आत्म्याकडे ती विनवणी केली पाहिजे. पवित्र आत्म्या दाखव मला. बुद्धी पुरस्सर केलेलं पाप विरोधी बनवून टाकणार आहे देवाच्या आम्हाला. आता पुन्हा कोकरा अर्पण होणार नाही, पुन्हा बलिदान होणार नाही, आता फक्त न्याय होणार आहे. शत्रूचा द्वेष करा म्हणून सांगितलं होतं, परंतु आता तो म्हणतो शत्रूवरती प्रीती करा. फक्त प्रीतीच शत्रुत्व नष्ट करते. शत्रुत्व वाढत राहणार जर द्वेष अंतःकरणात राहील तर. आणि जिथं द्वेष आहे तिथं अर्पणच होऊ शकत नाही.
छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. हे प्रॅक्टिकल जीवन आहे. हे पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारं जीवन आहे. छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. का आज दुपारी तुम्हाला वाटत नाही का या सगळ्या भावनेतनं मी बाहेर यायला पाहिजे? आज प्रभू माझ्याकडे पाहत आहे. माझं जीवन, माझा स्वभाव, माझे विचार, माझी कृती, माझं बोलणं, माझे विचार, सगळ्या गोष्टी देव पाहत आहे. असं कोणतं पाप माझ्यामध्ये आहे ज्याच्यामुळं मी पूर्ण होऊ शकत नाही? पूर्ण व्हा, आणि पूर्ण झाल्याशिवाय देवाचं राज्य नाहीच पाहू शकणार. हे महान गौरवशाली देवा, आज दुपारच्या समयी पुन्हा एकदा आम्ही आमचं समर्पण तुला करत आहोत. माझं व्यक्तिशः तुला समर्पण करत आहे. माझे पाप, माझे दोष, माझे अपराध, माझ्या चुका, या सगळ्या मी तुझ्या समोर कबूल करत आहे. नाही मी पूर्ण. दाखव ज्या उणिवा आहेत, त्या चुका आहेत, लोकांच्या नको, माझ्या दाखव. माझ्या देवा, मला पूर्ण व्हायचंय. मला माझं धार्मिक जीवन नाही दाखव. काही चुका आहेत त्या दाखव. धार्मिक मला आढ्यता बाळगण्यासाठी कारणीभूत ठरेल, पण माझं पाप मला देवासमोर नम्र बनवेल, आणि ती नम्रता माझ्यामध्ये निर्माण करतो. बाहेरून लोक तुझ्याकडे आलेत तुला पाहण्यासाठी, तुला अनुभवण्यासाठी, परंतु आज जाताना त्यांच्यामध्ये देवाचं पूर्णत्व येऊ दे. देवाचं पूर्णत्व. आमचं मन, आमचे विचार, सर्व काही बदलून टाक माझ्या देवा. आभार मानतो तुझ्या महान कृपेबद्दल, तुझ्या दयेबद्दल, जी पुत्राच्या द्वारे क्रूसावर तू आम्हाला दाखवली. पापी असताना योग्य वेळी तुझ्या पुत्राला जगामध्ये पाठवलं, यासाठी की मानवाचं तारण व्हावं, उद्धार व्हावा, सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. परंतु आज नव्यानं आम्हा सर्वांच्या जीवनाचं नियंत्रण तू कर माझ्या देवा. पुन्हा एकदा तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. ताबा घे, पुढे घेऊन चाल. आत्मिक जीवनाची काळजी करण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. प्रश्न, अडचणी, समस्या घेऊन लोक या ठिकाणात आलेले असतील, पण जाताना एक विजयी जीवन घेऊन त्यांनी बाहेर पडावं असं होते. आणि इथं असणाऱ्या मंडळीतल्या प्रत्येक परिवाराला, व्यक्तीला, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला तुझ्या स्वाधीन करतो. खरी जाऊन आपल्या जीवनाचा बारकाईने विचार करावा, स्वतःच्या जीवनाचा. आम्ही इतरांच्या जीवनाचा फार विचार करतो, त्यांच्या जीवनामध्ये डोकावतो, परंतु मी आमच्या जीवनामध्ये डोकावणं गरजेचं आहे. आणि आज प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या जीवनामध्ये डोकावं, यासाठी ती दृष्टी त्यांना दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ राहो.